नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज आपण चर्चा करणार आहोत मेक इन इंडियाबद्दल. मेक इन इंडिया हा मोठा, मी त्याला महा इव्हेंट म्हणतो, असा इव्हेंट मुंबईमध्ये होत आहे. त्या निमित्ताने उद्योगपतींना भारताकडे आकर्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या मेक इन इंडियामध्ये एक मेक इन महाराष्ट्र सुद्धा आहे. मात्र विरोधी पक्षांनी याला आक्षेप घेतलेला आहे. राज्यात दुष्काळ असताना मेक इन इंडियावर एवढा पैसा खर्च करण्याची गरज काय आहे, हे विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. आपला प्रश्न बघा पडद्यावर. राज्यात दुष्काळ असताना मेक इन इंडियावर उधळपट्टी करणं योग्य आहे का, हा आपला प्रश्न आहे. तुम्ही या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. SMS-च्या माध्यमातून कसे SMS पाठवायचे तुम्हाला माहिती आहे. पण मी आता चर्चेला सुरुवात करतोय. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत सी-टेक ग्रुपचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक चैतन्य जोशी. माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते सचिन अहिर. माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते सुनील राणे, ज्यांनी हेमा मालिनीच्या प्रकरणामध्ये पक्षाचं जोरदार समर्थन केलं होतं. माझ्यासोबत आहेत पुण्यातले एक चार्टर्ड अकाउंटंट अशोक पगारिया. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सुद्धा. मी चर्चेला सुरुवात करतोय. सचिन अहिर, तुमच्यापासूनच चर्चेला सुरुवात करतोय, कारण तुमच्या पक्षांनी आणि तुमच्यासोबत काही विरोधी पक्षांनी या सगळ्या मेक इन इंडिया कार्यक्रमाला आक्षेप घेतलाय. याचं कारण काय? नाही, मुळामध्ये जे प्रेझेन्स आणि विशेषतः जो परसेप्शन आपल्याला तयार करायला पाहिजे असतं, तो तयार करण्यासाठी असे एक कार्यक्रम निवड याच गव्हर्नमेंटने नाही तर अनेक गव्हर्नमेंटने केलेले आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये होत असताना एका बाजूला दुष्काळीची परिस्थिती आहे, दुसऱ्या बाजूला इंडस्ट्रीची ग्रोथ पण जी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती देशामध्ये होत नाही, राज्यामध्ये तर होतच नाही. आपण असा एक एजेंडा घेऊन चाललो होता का महाराष्ट्र फर्स्ट. आता नवीन गव्हर्नमेंटने महाराष्ट्र नेक्स्ट केलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकही इंडस्ट्री या 1.5-2 वर्षामध्ये नवीन गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये आलेली नाही, किंबहुना त्याच्यामुळे जे रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे तेही झालेले नाही आहे. अशा एकंदरीत मानसिकतेमधून ज्यावेळी एवढे कोटीवधी रुपये खर्च करून हा मेक इन इंडियाचा जो देखावा केला जातो आहे, तो खऱ्या अर्थाने मेक इन इंडियासाठी किती महत्त्वाचा आहे का, आणि खऱ्या अर्थाने तो मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा किती मोठा फायदा होणार आहे का, हा आक्षेप आहे. कार्यक्रम न घेण्याबाबतीत नाही, पण ज्या पद्धतीने याला इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं आहे, ज्या पद्धतीने टुरिझम एंटरटेनमेंट या मेक इन इंडियाकडे पाहायला जातो आहे, आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की दुष्काळ भागातल्या लोकांमध्ये जात असताना हीच मंडळी वेगळी चर्चा करत आहेत, दुसऱ्या बाजूला इकडे वेगळी चर्चा करत आहेत. दुष्काळ भागामध्ये आज हजारो कोटी रुपयाचा पॅकेज मिळाला म्हणून घेऊन लोकांपर्यंत पोचत नाही अशी लोकांची भावना आहे. केंद्र सरकारकडनं काहीतरी अपेक्षित मिळेल अशी अपेक्षा असताना हजारो कोटी रुपये मात्र तुम्ही या मेक इन इंडियाला देतात, मात्र त्यांना दुष्काळाला मदत करण्यासाठी केंद्र सरकार पुढे येत नाही. ती एका प्रकारे चेष्टा केली जाते. दुष्काळग्रस्तामध्ये झालेले हेच लिडरशिप मुख्यमंत्री सकट वेगळी भाषा बोलतात, इकडे आल्यानंतर इंडस्ट्री ग्रोथची भाषा करतात. ती विसंगती आहे, आणि म्हणून त्याच्यामध्ये आमचा हा एकच आक्षेप होता. आमचा विरोध या कार्यक्रमाला अजिबात नाही. ह्याच्या अगोदर पण इंडस्ट्रियल बेट झाले, ते छोट्या प्रमाणावरती घेऊन त्याचा खर्च कमी करून घेऊन खऱ्या अर्थाने मेक इन इंडिया मोठ्या प्रमाणावरती जे आपल्याला करायचं ते करता आलं असतं. सुनील राणे, तुम्ही उत्तर द्या. नाही, त्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की मेक इन इंडिया भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांनी सुरुवात केली. आपल्याला आठवत असेल की 2014मध्ये जेव्हा या देशामध्ये सरकार नवीनरित्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्थापित झालं, आणि साधारण डिसेंबर 2014ला ही मेक इन इंडिया नावाची एक योजना पंतप्रधानांनी या देशामध्ये आणली. आपण जर पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मेक इन इंडियाचा हा पहिला कार्यक्रम या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये होतोय. आपल्याला हे सर्वांनाच मान्य आहे की नैसर्गिक आपत्तीच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. मग दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, आपला नेहमीचा दुष्काळ असेल, पावसाची गंभीर परिस्थिती असेल, पण ह्या सर्व प्रकरणाकडे जर बघितलं आणि मेक इन इंडियाच्या महाराष्ट्रापासून होणाऱ्या ह्या सुरुवातीकडे जर आपण बघितलं तर अनेक वेळेला आपण बघितलं, म्हणजे गेले 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता असताना आपण अग्रेसर महाराष्ट्राच्या अनेक योजना समोर आणल्या होत्या. आता त्यामध्ये न जाता यावेळेला जेव्हा भारताला संपूर्ण देशांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये अग्रेसर बनवण्याचं काम सुरू असताना, म्हणजे 2 वर्ष मोदीजींच्या सरकारला ह्या मे महिन्यामध्ये होतील, महाराष्ट्रामध्ये आलेल्या सरकारला किंबहुना एक 14-15 महिने झालेले आहेत, आणि असं असताना ह्या मेक इन इंडियाची सुरुवात आपल्या ह्या प्रगतिशील अशा महाराष्ट्रामधून होत असताना या महाराष्ट्राकडे खरोखर बघण्याची जी गरज आपल्याला आहे, आणि त्यामध्ये जेव्हा भारताचा प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योगधंदे
आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून या देशामध्ये उद्योगधंद्याची होणारी निर्मिती, जर आपण म्हणत असू पूर्वी कारखानदारी असत असे, आणि जर यावेळेला आपल्याला नवीन उत्पादन क्षमतेच्या दृष्टीने भारताला अग्रेसर बनवण्याचं आहे, उत्पादन क्षमतेच्या माध्यमातून देशाला मजबूत बनवायचं आहे, तर उत्पादन क्षमता वाढवताना आपल्याकडे रोजगार उपलब्ध होणार आहेत. रोजगार उपलब्ध होताना असं नाही की ज्याला शिक्षण आहे त्यालाच रोजगार मिळणार आहे. शिक्षणाच्या संधी अनेक वर्षामध्ये गावांमध्ये पोचल्या नसतील, पण त्या शिक्षणाच्या संधी नसल्या तरी त्या युवकाला रोजगार मिळाला पाहिजे, म्हणून हा प्रयत्न करतो आहोत. आणि मला वाटतं की या देशामध्ये असलेल्या तरुण युवकाला, बेरोजगाराला, रोजगाराला, ज्याला शिक्षणाच्या माध्यमातून मोठं होण्याची संधी आहे, ते दुष्काळाची तुलना करतात त्याची, म्हणून दुष्काळाची तुलना ते करतच राहतील. विरोधी पक्ष आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो की अशा कार्यक्रमामध्ये त्यांनी तुलना केलीच पाहिजे. पण ती तुलना करत असताना एका बाजूला 1.5 वर्षाचं सरकार, किंबहुना 14 महिन्याचं सरकार, एका बाजूला 2 वर्ष पूर्ण होण्याच्या दृष्टीने जाणारं देशातलं सरकार, आणि गेल्या 10 वर्षामध्ये केंद्रामध्ये असलेलं काँग्रेसचं सरकार, आणि असं असताना आपण एका दृष्टीने महाराष्ट्र आणि देश, जवळजवळ 60 देशांचे प्रतिनिधी येणार, 8,000हून जास्त लोक यामध्ये सामील होणार, उद्योगधंद्याला जोड देण्यात असलेले विविध क्षेत्रातील लोक यामध्ये येतील. आपण बघतो आहोत की इन्फ्रास्ट्रक्चर, वॉटर ट्रान्सपोर्ट, कोल, पोर्ट डेव्हलपमेंट, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण भारतामध्ये गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत आहोत. गुंतवणूक आली तर रोजगार मिळेल, रोजगार आली तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल. आणि जसं म्हणे दुष्काळाची तुलना योग्य नाही. आता सचिन उत्तर द्या, मग इतर पाहुण्यांकडे जातो. दुष्काळाची तुलना करायची की नाही करायची हा नंतरच भाग आहे. पण आता त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की महाराष्ट्र हा केंद्रबिंदू आहे, सर्व आहे, पण गेल्या 1.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला काय मिळालं ह्याची चर्चा पण आपल्याला कुठे या व्यासपीठावरून मेक इन इंडियामध्ये मेक इन महाराष्ट्राची पण करावी लागेल ना. एवढंच नाही तर याच महाराष्ट्रामध्ये जे कधी होत नाही, या अगोदरच्या सरकारमध्ये पण या गोष्टी झाल्या नसतील, पण आज अशी परिस्थिती आहे की गुजरातचा मुख्यमंत्री इकडे येतो, इकडे ब्रँडिंग करून जातो, गुजरातची ब्रँडिंग करून घेऊन इकडचा उद्योग घेऊन जातो. चंद्रबाबू नायडू येतात, ते इकडेच आपल्या येऊन महिंद्रांच्या कार्यालयामध्ये जातात, टाटांच्या कार्यालयामध्ये जातात, तिकडचा उद्योग घेऊन जातो. बंगालचे मुख्यमंत्री येतात, करतात. ह्याचा अर्थ असा आहे की सर्व ही जी मार्केटिंगची पॉलिसी टेंडन्सी आहे, फार महाराष्ट्रावरती प्रेम आहे म्हणून हे होतं नाही. मुंबई हा केंद्रबिंदू इकॉनॉमिक हब आहे जो, म्हणून हे कार्यक्रम इकडे होत आहेत. मी पहिलं सुरुवातीला सांगितलं कार्यक्रमाला आमचा विरोध नाही, पण ज्या कार्यक्रमासाठी जी उधळपट्टी जी चाललेली आहे, महानगरपालिका आज कोटीवधी रुपये खर्च करतायत, केंद्र करतायत, ते आपल्याला चांगलं सॉफ्ट रीतीने करून करता पण आला असतं. आणि या उधळपट्टी होते हेच आमचं साधारण किती खर्च होतोय असं तुमचा अंदाज? आज नाहीतरी जे असे 1200 ते 1500 कोटी रुपये फक्त या 2-3 दिवसासाठी होणार. 1200 ते 1500 कोटी रुपये अशी माहिती ही ते मी सांगतो तुम्हाला. 1200 ते 1500 कोटी रुपयाची माहिती, इन्क्लुडिंग जे डेलिगेट्स बाहेरगावचे येणार आहेत, जे फॉरेन डेलिगेट्स ते आणण्याचा प्रयत्न करणार आहेत, ते मुख्यमंत्री होणार. त्याचा जो प्रचार ऑल ओव्हर इंडियाला जो केला गेलेला आहे, मी फक्त मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये नाही, मुंबई महाराष्ट्रामध्ये देखील आज 60-70 कोटी 100 कोटीच्या घरामध्ये झालेल्या, महानगरपालिकेने 10-20 कोटी रुपयाचा त्यामध्ये बजेट केलं. एकूण खर्च किती असतो हे आपण अवॉइड करू शकलो असतो अशा वेळी, ज्यावेळी एकंदरीत महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती, हे आमचं म्हणणं आहे. सुनील राणे, त्यांच्या आधी आकड्याकडे येऊया. ते जे म्हणतात 1200 15 कोटी 1500 कोटी खर्च होत, मला असं वाटतं की सचिन देशामध्ये आणि मुंबईमध्ये 100 कोटी असं. सन्माननीय श्री सचिन अहिर यांना या सगळ्या इव्हेंट चांगल्या माहिती आहेत. ते स्वतः छोटा एक वरळी महोत्सव करत असतील तेव्हा किती खर्च होत असेल, मी त्या खर्चात जात नाही. त्यामुळे आपण खर्चाकडे बघितलं तर मला असं वाटत नाही की भारतामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जेव्हा सरकार आलं तेव्हापासून उधळपट्टी, आपण जर बघितलं, मी एक मुद्द्याकडे आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणजे ह्या उधळपट्टीच्या वेगळ्या पद्धतीने अनेक वेळेला ओरड केली गेली विरोधी पक्षाने की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी इतक्या देशांमध्ये गेले, इतके दिवस राहिले, त्यांनी इतक्या देशांना भेटी दिल्या. जर आपण बघितलं तर 25 देशांना त्यांनी भेटी दिल्या मागच्या 15 महिन्यामध्ये. मग UAE असेल, ताजिकिस्तान असेल ते भूतानपर्यंत. मग हे भेटी दिल्यानंतर जेव्हा मी आकडेवारी बघितली की काय काय फरक पडला या देशामध्ये, म्हणजे ऑस्ट्रेलिया फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं तर ऑस्ट्रेलियामध्ये पूर्वी कोल आणि युरेनियमचा सप्लाय होत होता, आणि जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या स्तरावरचे आपले आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आपल्या देशातून जात होते तेव्हा तेव्हा असं सांगितलं जात होतं. आपण बघितलं शिक्षणाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियामध्ये भारतीयांवर हल्ले झाले, आपण सांगितलं की शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ नका. आज आपण बघितलं तर कोल आणि युरेनियमसाठी ऑस्ट्रेलिया आपल्याबरोबर सप्लाय करायला पहिल्यांदा तयार झाला. ही एकच गोष्ट नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, व्हिएटनाममध्ये ONGCसाठी ऑइल एक्सप्लोरेशनची गोष्ट केली गेली, आणि त्यांनी साऊथ चायना सीमध्ये प्रयत्न करणार म्हणून व्हिएटनामला वापर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
मोदीजींनी भेट दिल्यानंतर त्यांना चायनाला बाजूला करून व्हिएतनामनी आपल्या देशाबरोबर करार केला. असे अनेक मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे मेक इन इंडियाचा जो प्रयत्न आहे हा विरोधकांनी फार पॉझिटिव्हरित्या घेतला पाहिजे. आणि हा किती खर्च होणार आहे, त्यांनी जे आकडे दिले ते खरे आहेत की नाही? शहरामध्ये जो काही खर्च होतो आहे तो मला असं वाटतं की 50-60 कोटीच्या वर जाणार नाही आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये येणारी इन्व्हेस्टमेंट, आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट आणायची, गुंतवणूक आणायची, तर तुम्ही मला सांगा आज टेलिव्हिजनवर इतक्या ॲडव्हर्टिजमेंट का केल्या जातात? तर कोणीतरी कोलगेट, आपण कोलगेट तर नेहमीच वापरतो, पण आपण अनेक वेळेला कोलगेटची जाहिरात का बघतो? कारण का जाहिरात ही आजची गरज झाली आहे. आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट. तुम्ही ही जाहिरात कोणासाठी करताय? तुमचा क्लायंट कोण आहे? मेक इन इंडियामध्ये क्लायंट कोण आहे? मेक इन इंडियामध्ये क्लायंट हा भारतातलाच पहिला जो गुंतवणूकदार असेल, ज्याला भारतामध्ये संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत, जो भारतातला इंडस्ट्रियलिस्ट असेल. भारतातल्या जी इंडस्ट्री आहे त्याच्याबद्दल कोण बोलणार आहेत की नाही? आज स्टील इंडस्ट्रीचे भाव काय चालले ते त्यांनी सांगावं. टेक्स्टाईल इंडस्ट्री कुठच्या या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये, ऑटोमोबाईल सेक्टर्स काय चाललेलं आहे, म्हणजे ओव्हरऑल जे सेक्टर्स आहेत, पॉवर सेक्टर्समध्ये काय परिस्थिती सांगितलं, तर या सर्व गोष्टीची पण चर्चा व्हायला पाहिजे ना मेक इन इंडियामध्ये. ती होत नाहीये. कल्चरल प्रोग्राम्स केले जात आहेत चौपाटीमध्ये किंवा इतर केलं, ठीक आहे, तो एक अट्रॅक्शनचा भाग असतो, इव्हेंट करण्याचे प्रयत्न असतो, तो का नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की हे जसं आदरणीय सुनीलजींनी सांगितल्याप्रमाणे की हे गेन होत असताना आपण ह्याची चर्चा करूया ना या व्यासपीठावरून की माननीय मुख्यमंत्री महोदय पण 7 देशामध्ये गेलेत. त्यांनी 66,000 कोटी रुपयाचा इन्व्हेस्टमेंट झाला म्हणून घेऊन सांगितलं. माझी माहिती अशी आहे, कारण मी त्या खात्याचा माजी राज्यमंत्री राहिलो आहे उद्योग क्षेत्रामध्ये आणि MIDCमध्ये मी व्हाईस चेअरमॅन आहे. मी माहिती घेतलेली आहे. फक्त 1200 कोटी रुपयाचे करार होऊन इम्प्लिमेंटेशनचे झालेले आहेत. बाकी 66,000 कोटीचा काय अधिकाऱ्यांनाही माहीत नाही आहे किंवा काय त्याचे एग्रीमेंटचे डॉक्युमेंट्स आहेत काही माहीत नाही आहे. मग याचा फायदा इकडे जे रिअल याच्यामध्ये सगळा फुगा आहे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की पहिला शायनिंग इंडिया, आता मेक इन इंडिया इज इक्वल टू फेक इन इंडिया. फेक इन इंडिया, शायनिंग इंडिया इज इक्वल टू मेक इन इंडिया, फेक इन इंडिया म्हणतात. Opposition should believe that it should be faith in India, not अच्छा, fake in India. ठीक आहे. After shining India, we give them chance of 10 years. What they have done? Nothing, zero. तुम्ही दोघंही They made खूप it स्लोगन zero India. देण्यामध्ये अगदी That's why it should be कृष्णात faith आहात in असं म्हणायला India. पाहिजे. मला असं वाटतं फेक इन इंडिया. लेट अस सी नाउ. सचिनने थोडीशी दुरुस्त इंग्लिश वापरावं आणि फेथ इन इंडिया करावं. एकदा तुम्ही 5 वर्ष सत्ता दिली, ती 10 वर्ष आपल्या बरोबर उद्योजक आहेत आणि यशस्वी उद्योजक आहेत. सीटेक ग्रुपचे अध्यक्ष आहेत चैतन्य जोशी. तुम्ही अनेक देशांमध्ये उद्योग केलेला आहे आणि मुळामध्ये तुम्ही भारतीय उद्योजक आहात. हो. आता ही काय वाद चाललाय तुम्ही ऐकताय? फेक इन इंडिया की फेथ इन इंडिया, तुम्ही काय म्हणाल? नाही, डेफिनेटली फेथ इन इंडिया आहे. कारण आज काय याच्यावर काय हजारो कोटी रुपये वगैरे खर्च होत नाही आहेत. 80 ते 90 कोटी रुपये खर्च होत आहेत आणि 10 कोटी BMC खर्च करते आणि 5,000 फॉरेन गेस्ट जर का इंडियात आले आणि त्यांनी अगदी $2,000 जरी खर्च केले तर हे सगळे पैसे रिकवर होतील. त्यामुळे हा मला मुद्दाच काही महत्त्वाचा वाटत नाही की 80 कोटी 5,000 फॉरेन गेस्ट येतात. 5,000 फॉरेन गेस्ट, फक्त फॉरेन गेस्ट 5,000 येत आहेत आतापर्यंत कन्फर्म्ड आहेत आणि दररोज रजिस्ट्रेशन वाढत आहेत. आणि इंडियन गेस्टची आपण याच्यात टॅली कुठे गणलेलीच नाही आहे. आणि फॉरेन गेस्ट आला आणि तो $2,000 जरी खर्च केले तरी 80 कोटी इथेच रिकवर होत आहेत. किंवा BMCला ऑक्ट्रॉयमधून जो रेव्हेन्यू येतो, या सगळं एक्झिबिशनला लागणारे सामान येत आहे त्यातून त्यांचे पैसे रिकवर होत आहेत. दुसरी गोष्ट 4 लाख कोटी रुपयापर्यंत ह्याच्यात अग्रीमेंट साईन होतील असं दिसतंय आज. आणि जपानमध्ये आज डिफ्लेशन आहे. 4 लाख कोटी रुपये MOUs होतील. अगदी ह्याच्यात 10% जरी झाले फॉरेन इन्व्हेस्टमेंटचे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे. आज इंडियामध्ये 48% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. ग्लोबल स्टॅटिस्टिक्समध्ये -16% आहे ती. म्हणजे तुम्ही -16 धरा आणि 48 धरा तर जे काय गव्हर्नमेंट आपलं इंटरनॅशनली पुश करत आहे त्याच्यामुळे 48% सर्वात जास्त FDI आज इंडियात येतोय. आणि हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये यायलाच पाहिजे. कारण असे कित्येक प्रॉडक्ट्स आहेत जे मेक इन इंडिया प्रॉडक्ट्स आहेत. म्हणजे याचं उदाहरण डिफेन्स किंवा पेट्रोकेमिकल्स किंवा फार्मास्युटिकल्स हे जगात आपण कुणाच्याही तोडीच तोड किंवा त्यांच्याहून चांगल्या क्वालिटीचे बनवू शकतो. ह्याचं उदाहरण देईन तुम्हाला की सबमरीनची कव्हर्स ही बनवणारी इंडियन कंपनी होती. गेले 20 वर्ष ती कंपनी इंडियात हे सबमरीन कव्हर्स बनवते, म्हणजे हॅचेस असतात ते बनवते, प्रेशर हॅचेस. कधीही ते इंडियात विकू शकले नाहीत. मनोहर पर्रिकरांच्या प्रयत्नांच्यामुळे आज इंडियन नेव्हीला त्यांची कव्हर्स वापरली जात आहेत जी मेड इन इंडियाच आहेत. पूर्वी ती मेड इन इंडिया कव्हर्स जर्मनीहून इम्पोर्ट व्हायची. आपण बनवलेली वस्तू स्वतःच आपण इम्पोर्ट करायचो कारण आपल्या स्वतःच्या उद्योजकांच्यावर गव्हर्नमेंटचा विश्वास नाही. दुसरं ते म्हणाले की गुजरातहून लोक येत आहेत, आंध्र प्रदेशहून लोक येत आहेत. काय येत आहेत? आज महाराष्ट्रात जर का 13.5 रुपये इलेक्ट्रिसिटीचा भाव आहे तर गुजरातमध्ये 4.5 रुपये इलेक्ट्रिसिटीचा भाव आहे. जी हॅरॅसमेंट आणि जे एवढे सगळे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्सना 50 गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला उद्योजकाला सामोरं जावं लागतं. तर
उद्योजकात तुमचं असं म्हणणं आहे मेक इन इंडिया कार्यक्रमाकडे, मेक इन महाराष्ट्राकडे मी नंतर येतो. बरं. मेक इन महाराष्ट्राला काय मिळणार आहे याकडे नंतर येऊया. पण मेक इन इंडिया कार्यक्रमाकडे विरोधी पक्ष ज्या दृष्टीने बघतात त्या दृष्टीने बघण्याची गरज नाही असं मी तर म्हणतो ते चुकीचं आहे की चांगला एवढ्या सगळ्या तुमचं असं म्हणणं आहे, गुंतवणूक एवढी मोठी येणार आहे. येणार आपण आहे. हेमंत देसाईंना चर्चेमध्ये आणूया. हेमंत देसाई, तुम्ही उद्योग जग अगदी जवळून बघितलंय. तुम्ही महाराष्ट्र टाइम्सचे बिझनेस एडिटर होतात आणि एकूण जे हे मेक इन इंडिया चाललेलं आहे त्याकडेही तुम्ही पाहतात. काय म्हणणं आहे तुमचं? मला असं वाटतं की दोन्ही पक्ष हे आपापल्या पद्धतीने चर्चा करत आहेत. मेक इन इंडिया ही जी घोषणा आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं यश याच्यामध्ये आहे की आजच्या काळाची पावलं ओळखून जे ब्रँडिंग करायचं, आकर्षक नावं ठेवायची त्याला एखाद्या कार्यक्रमाला, आणि त्याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करायचं, मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने करायचं. आता ते इम्प्लिमेंटेशन लेवलला होतं आहे की नाही हे बघायला पाहिजे. म्हणजे आता स्वच्छता अभियान असेल किंवा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या 5 सप्टेंबरला मोदीजींनी जे भाषण केलं त्याच्यानंतर त्याचे फॉलोअप स्टेप्स कितपत घेतल्या गेल्या हे प्रश्न आहेत, हे प्रश्न विचारायला पाहिजेत. परंतु राष्ट्रवादी आणि काँग्रेस ज्या पद्धतीने नकारात्मक असे मुद्दे करतायत ते अतिशय हास्यास्पद आहे, अतिशय प्राथमिक आणि ढोबळ आहेत. ते आत्ता मेक इन इंडियाची अत्यंत आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्षाने तो कार्यक्रम आणला म्हणून त्याची टिंगलटवाळी करण्याचं कारण नाही, कारण मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी प्रथम UPA सरकारने आणलेली होती, ती राबवू शकलं नाही, त्याच्यात सरकार गेलं आणि राबवायला उशीर लावला. मेक इन इंडियाची आवश्यकता यासाठी आहे आज की आज ब्राझीलसारखा देश हा तिथल्या स्कॅम्समुळे आणि रिसेशनमुळे खालावलेला आहे. त्याची अर्थव्यवस्था संपूर्ण युरोपमध्ये सुद्धा क्रायसिसमधनं युरोप बाहेर येऊ शकले नाही. त्यातल्या त्यात अमेरिकेची परिस्थिती बरोबर आहे, पण युरोपामध्ये ब्रिटन पूर्णपणे युरोपीय महासंघात सामील झाला नाही आहे. पण ब्रिटनची अर्थव्यवस्था फारशी चांगल्या स्थितीमध्ये नाही आहे. चीनचं तर युआनचं डिव्हॅल्युएशन त्यांना करायला लागलं त्यांच्या करन्सीचं, आणि तरीसुद्धा त्या प्रश्नामधनं तो बाहेर पडू शकत नाही. त्यांच्याकडचं जे फॉरेन एक्सचेंज आहे ते कमी झालेलं आहे. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग जो आहे तो 7% वर आहे. बाकीच्यांचा आहे 2, 3, 4%, 5% असा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग चांगला आहे. तर इकडे बाहेरच्या ठिकाणी जी प्रतिकूल परिस्थिती आहे आणि कमॉडिटीज इन्क्लुडिंग कच्चं तेल याच्या प्राइसेस कमी झाल्या असताना या अनुकूलतेचा आपण फायदा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टमेंट जेवढी जास्तीत जास्त येईल, जितक्या क्षेत्रामध्ये येईल, म्हणजे इक्विटीचा आपण फायदा घेतलाच पाहिजे. आणि हे आक्षेप अतिशय हास्यास्पद आहे. हास्यास्पद आहे. 1 मिनिट सचिन आणि मी येतो, पण मला सांगा हेमंत देसाई, म्हणजे 100 कोटी रुपये जे खर्च होत आहेत, आपण असं धरूया 100 कोटी जास्तीत जास्त खर्च होत आहेत, हे तुम्हाला काय हा गैर खर्च आहे, ही पैशाची उधळपट्टी आहे असं तुम्हाला वाटत नाही? अजिबात वाटत नाही तसं. कारण काय 100 कोटीमधनं आपल्याला व्हिजन आपली मोठी पाहिजे की आपण जास्त प्रमाणामध्ये पैसा आणू शकतो. आणि हे काय याचं आत्ता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्व यासाठी आहे की दुष्काळ आहे, तर दुष्काळामुळे काय होणार आहे की शेतीमधनं आता उद्योग क्षेत्रामध्ये लोक आले पाहिजेत, त्यांना नोकऱ्या इथे मिळाल्या पाहिजेत. आज आपणच बातमी दाखवली की म्हणजे उद्योगांची गरज आहे. बरोबर आहे, गरज आहे, बरोबर आहे. आपण हो नक्कीच आहे. म्हणून मी तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे, पण आपला पाठचा जर आपण रेपो जर पाहिल्यानंतर पण 1.5-2 वर्षांमध्ये तू ग्रोथ दिसत नाहीये ना आपल्याला. GDP कुठे गेलाय फक्त आपण बोलतोय, पण प्रॅक्टिकली कुठेच दिसत नाहीये. आज रोजगाराच्या बाबतीत आहेत, सांगावं रोजगार. आता मी महाराष्ट्राची चर्चा आपण दुसऱ्या सेगमेंटमध्ये करणार, मी त्याच्यावरती जात नाहीये. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की हे नाही झालं असं ज्याला भाग नाही. मी महाराष्ट्र सरकारचं, भारतीय जनता पक्षाचं कुठल्याही प्रकारे समर्थन करत नाहीये, ते बोलत पण नाहीये. म्हणजे मी बोलत पण नाहीये. मी असं म्हणतोय तुम्हाला की, आणि तुम्ही इव्हेंटचा जो मुद्दा केला, शरद पवारांचे कार्यक्रम एवढे ठिकठिकाणी केले, दुष्काळ असताना तुम्ही केले का नाही? तो खर्च का मुद्दा बरोबर आहे सचिन आहे, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. 100% तुम्ही सांगा आणि तुम्ही आम्हाला दाखवा का इव्हेंटमध्ये काय इव्हेंट केलेत. खर्च झाला नव्हता. टेलिव्हिजनवरनं एवढ्या जाहिराती चालू होत्या, पेपरमधनं जाहिराती चालू होत्या, एवढे इव्हेंट्सवरती काहीच खर्च झाला नाही शरद पवारांच्या. एकही जाहिरात नव्हती. तुम्ही बघा, फक्त इव्हेंट एकही कार्यक्रम झाला नाही. काय साहेबांच्या ह्याच्यातला 75 वर फक्त एक रेसकोर्स वरती कार्यक्रम झाला. अर्थात ती वेगळी चर्चा तुम्हाला वेगळ्या व्यासपीठावर करता येईल. मी इकडे म्हणजे आपल्याला काय क्रॉस करण्यासाठी बोललो नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, जो ग्रोथ जो आपण पाठच्या ह्याच्यामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे होता, नक्कीच देशाच्या पंतप्रधानांनी जे मार्केटिंग देशामध्ये संपूर्ण आपल्या देशाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती केलेलं आहे त्याची तोड कुठेच नाही, हे नकारता येणार नाही.
पण जे प्रॅक्टिकली आपल्याला जे बघायचं असेल, इकडे आता उद्योजक पण आहेत, त्यांनी सांगावं FDIचा जो फ्लो आपल्याकडे यायला पाहिजे तो आलेला होता, नाहीये, असं तो तुमचं दुर्दैवाने आलेला नाहीये. आहेरजी, मी तुम्हाला सांगतो, आकडेवारीने सांगतो की FDI 38% वाढलेला आहे या गेल्या 8 महिन्यामध्ये. प्रश्न असा आहे, तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केला, ग्रोथ झालेली नाही त्या प्रमाणामध्ये. Growth, त्याच्यामध्ये काय आहे की GSTचा प्रॉब्लेम आहे, नंतर आपल्याकडे विजेचा प्रश्न आहे, ते नंतर बँकांची थकबाकी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बँका त्यामुळे अतिशय सावध झालेत, कर्ज द्यायला तयार नाहीत कोणाला उद्योजकांना. अशा अनेक प्रश्न आहेत की जे सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. उद्योजक अतिशय मेटाकुटीला आलेला आहे. हे गप्पा खूप मारतायत, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी जसं गप्पा मारत होतं तसं हे सरकार सुद्धा राबवत आहे. तुमचं जे सरकार महाराष्ट्रातलं होतं त्यांनी उद्योगाचं धोरण नारायण राणेंनी किती वेळा लांबवलं, ते किती उशिरा आलं ते उद्योग धोरण. त्यामुळे प्रश्न असा आहे की हे प्रश्न आहेत उद्योजकांच्या समोरचे, ते सोडवले पाहिजेत पहिल्यांदा. त्याच्याशिवाय ग्रोथ होणार नाही. कारखानदारी क्षेत्राची ग्रोथ कमी झाली हे तुम्ही म्हणता ते मुद्दा. ठीक आहे. मला हेमंत मान्य देसाई, आहे. एक हेच मिनिट. माझं म्हणणं. हेमंत देसाई, सुनील राणे यांना चर्चेत आणणार. सुनील राणे, तुम्ही बघताय इथे 4 जण आहेत, आणखीन 5वे पाहुणे जे आहेत ते आपले आहेत, त्यांना मी नंतर बोलणार आहे. पण सर्वसाधारणपणे हेमंत देसाई हे पत्रकार आहेत आणि मोदी सरकारवर टीका करायला पुढे मागे बघत नाही. पण आज ते सुद्धा तुमच्या बाजूने आहेत. पण सचिन अहिरांचा जो मुद्दा आहे, जेवढी इन्व्हेस्टमेंट यायला हवी, म्हणजे ग्रोथ झाली आहे, बरोबर आहे, आपण हे मान्य करायला हवं. गेल्या वर्षभरामध्ये ते म्हणाले तसे 38% ग्रोथ झाली आहे. पण सरकारची सुद्धा जेवढी अपेक्षा होती अरुण जेटलींची, ती पूर्ण झालेली नाहीये. काय म्हणाल तुम्ही? नाही, पहिलं आपण जर बघितलं तर FDIचा जो मुद्दा आपण मगाशी काढला, त्या FDIच्या मुद्द्यामध्ये ऑगस्ट 2014ला तुम्हाला आठवत असेल की 49% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन द डिफेन्स सेक्टर आपण म्हटली होती. आणि 49% डिफेन्स सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट आणण्याचा जो पहिल्यांदा निर्णय घेतला तो 2014मध्ये मोदीजींच्या सरकारने आल्याबरोबर घेतला. का घेतला त्याचं उत्तर यांनी मगाशी दिलं की डिफेन्स सेक्टरमधली परिस्थिती काय होती. आपण त्यामध्ये थोडं पुढे जाऊ की पूर्वी रेल्वेजमध्ये FDIला अलाउड केलं जात नव्हतं, मान्यता दिली जात नव्हती. आपण 100% आणलं. का तर रेल्वे या संपूर्ण देशामध्ये आपण बघितली की त्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा जर कोणता असेल तर तो रेल्वे आहे. मग वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन तुम्ही आता बघता, सध्या कोकणातनं सुद्धा गाड्या येताना त्याच्यामध्ये ट्रक्स टाकून वेगवेगळ्या दिशेला ते जातात. म्हणजे मुंबईतून एखादा ट्रक पार त्रिवेंद्रमपर्यंत जायचा असेल तर तो रस्त्याने जायची गरज नाही. माझं म्हणणं असं आहे की रस्ते, दळणवळण, वाहतूक ह्या गोष्टी आणल्या पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर केलं पाहिजे. आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नेतृत्वामध्ये तेव्हा गोल्डन ट्रायंगल म्हणजे अमृतसर ते दिल्ली, अमृतसर ते जयपूर हा आपण वापरला गेला, बनवला गेला. त्याचा लाभ ह्या सरकारने घेतला, मागच्या सरकारने. बरोबर. मग मागच्या सरकारने उद्योगमध्ये काय केलं ह्याचं मोठं प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. प्रफुल्ल पटेल यांचे केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री होते, काय केली, एअरपोर्ट्स बांधून टाकली धुळ्याला. काय त्या धुळ्याची अवस्था आहे आज. त्या धुळ्यावरून एकतरी विमान येतं का, भाजीपाला तरी येतो का, शेतीचा माल तरी येतो का. आपल्याला त्याच्यामध्ये न जाता, विरोधाला विरोध न करता या देशाला पुढे कसं नेता येईल ते आपण सगळ्यांनी बघितलं. सचिन अहिर आणि नंतर चैतन्य जोशी. मला वाटते आपण ती पाठची चर्चा करण्यात अर्थ नाही, पुढे काय करतायत. आणि आता आपण जर बघितलं तर सिव्हिल एव्हिएशनमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रायव्हेटायझेशनचा फायदा या देशाला जे अगोदर मिळाला नव्हता ते प्रफुल्ल पटेलांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. मी त्याच्यात हे तुमचा वैयक्तिक मत असेल, तुमची वैयक्तिक मत असेल, पण आज कुठच्याही कानाकोपऱ्यामध्ये देशाच्या कुठच्याही कानाकोपऱ्यामध्ये गेल्यानंतर जो इन्फ्रास्ट्रक्चरचा जो पहिला लुक या देशामध्ये जो यायला पाहिजे तो एव्हिएशनमुळे आलेला हे आपल्याला नाकारता येणार नाही. दुसरं त्यांनी सांगितलं की डिफेन्स हे कधी प्रायव्हेटायझेशन झालंच नव्हतं, रेल्वे कधी प्रायव्हेटायझेशन करण्याची भूमिका नव्हती, मर्यादा होती, ते केलं, त्याच्याबद्दल कोणाचा विरोध नाही. म्हणून याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आपल्याला जे आकडे दिसत आहेत ते त्याच्यामध्ये आलेले आपल्याला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे, आकडे चांगले आहेत, प्रॅक्टिकली ते लोकांमध्ये उतरण्याची गरज आहे. तुम्ही तो रोजगार जेवढी पाहिजे तेवढी इन्व्हेस्टमेंट आलेली नाही असं तुम्ही का म्हणत नाही. हे 2 सेक्टरमध्ये हे जे म्हटले त्याप्रमाणे मी म्हणतोय. मी असं म्हणतोय की ज्या पद्धतीने मोठा फुगा केला गेला की इन्व्हेस्टमेंट जे येईल, आता महाराष्ट्राची चर्चा आपण नंतर करू, देशाची जी चर्चा करायची आहे तो ग्रोथ वाढलेला दिसतोय पण प्रॅक्टिकली नाही. दुसरं आता माझं म्हणणं आहे, देशाच्या स्तरावरती मेक इन इंडियाची घोषणा ज्यावेळी होत आहे तेव्हा आपण या मेक इन इंडियामधली जी इंडस्ट्री त्याची चर्चा आपण करणार आहोत की नाही. टेक्स्टाईलची काय परिस्थिती, इकडे उद्योजक बसले, ते स्टीलची काय परिस्थिती यांनी सांगावी, सिमेंटची काय परिस्थिती ती सांगावी. म्हणजे एका बाजूला रिअल इस्टेटमध्ये प्राइसेस डाऊन होत नाही, स्टील 8 वर्ष अगोदर जे रेट्स होते त्याच्याला आलोय. चायनासारखा देश इकडे आपल्याकडे डायरेक्ट येऊन स्टील येऊन विकायला तयार आहेत. ग्लास इंडस्ट्रीज बंद होण्याच्या मार्गावरती आहे. ह्याच्याबद्दल कुठे चर्चा आपण करणार आहोत की नाही. म्हणजे जी एका बाजूला नवीन इंडस्ट्रीची तुम्ही ग्रोथ करत असताना मेक इन इंडियामध्ये जे जुने असलेले, कालच आपल्याला माहीत पडलं की आता फॉरेनवरून जे येणारे जे औषधं त्याला 15-20% अजून
जे इकडचे जे प्राइसेस आहेत त्याला वाढणार आहे, लाईफ सेव्हिंग मेडिकल्स याला असं वाढणार आहेत, फार्मा इंडस्ट्रीजमध्ये ते आज प्रश्न निर्माण होणार आहे. तर याची चर्चा कधी होणार आहे की नाही, की जे मूलभूत असलेले जे उद्योग आहे त्याला वाचवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? चैतन्य जोशी, तुम्हाला मगासपासून काहीतरी म्हणायचंय. नाही, मला यांचं म्हणायचं आहे की डिफेन्समध्ये प्रायव्हेटायझेशन झालं नव्हतं किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली, हे चुकीचं आहे. कारण डिफेन्समध्ये आज पहिल्यांदा या गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घेऊन ड्युअल यूज लायसन्सेस होते, जे पूर्वी परवानगी नव्हती. आज मुकुंद असतील किंवा LNT असतील, हीच लोक डिफेन्समध्ये इन्व्हेस्ट करतायत. फॉरेन लोकांच्या बरोबर टायअप करून, जॉईंट व्हेंचर्स करून ह्यांची युनिट्स येत आहेत. महिंद्रा पण करतायत. पण मला एवढंच म्हणायचं की जेव्हा पैसे आज येतात तर ते पहिल्या दिवशी फॅक्टरी उभी राहत नाही. फॅक्टरी उभी करायला काही दिवस, 2 वर्ष 3 वर्ष लागतात. त्या सगळ्या परमिशन्स महाराष्ट्रामध्ये आत्ता तरी 25 परमिशन्स लागतात अजून पण, ज्या 75 होत्या. मुद्दा असा आहे, ते काय म्हणतायत की तुम्ही हे सगळं करताय, म्हणजे मोठमोठे इव्हेंट करतात मेक इन इंडिया, पण प्रत्यक्ष उद्योगांची, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उद्योगांची जी परिस्थिती आहे ती भारतामध्ये ग्राउंड लेवलला चांगली नाहीये आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण सुधारत नाहीये, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल काय म्हणणं आहे? अगदी बरोबर आहे. बरोबर आहे, परिस्थिती कठीण आहे, ग्लोबल रिसेशन. इन्व्हेस्टर कसे येतील? माझा मुद्दा हा आहे, तुम्ही किती मोठा इव्हेंट करा, काय नाचगाणी ठेवा, फटाके उडवा, काही करा, सगळं राजमताज ज्याला म्हणतात ते करा, पण इन्व्हेस्टरना जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर नाही मिळणार कसे येतील? पण मला हाच तर मुद्दा तुम्हाला सांगायचा की इन्व्हेस्टर आज काय येतील इंडियात? आज हे 5,000 लोक परदेशातून इंडियात काय इन्व्हेस्ट करायला येत आहेत? किंवा ते काय त्यांची मार्केट्स डाऊन आहे. कारण त्यांची मार्केट जाऊन आहेत. इंडिया हे प्रचंड मोठं मार्केट आहे, अनटॅप्ड मार्केट आहे आणि युथ मार्केट आहे. कारण आज जे उद्योजकांना लागणारा जो लेबर आहे तो फक्त इंडियाकडे अवेलेबल आहे, चायनाकडे पण नाही. चायनाकडे काय, चायनाच्या आत काय चालतं ते कुणालाच माहीत नसतं, फक्त चायनीज गव्हर्नमेंटला माहिती असतं. त्यामुळे फॅक्टरीज टाकायसाठी त्यांना पर्यायी जागा इंडिया एकच देश दिसतो, कारण ह्याचं इंटरनल कन्झम्पशन पण आपलं खूप हाय आहे. त्यामुळे इंटरनल कन्झम्पशन आणि आपण हाय क्वालिटी मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो, हा मेसेजच आज आपण जगाला देत नाही आहोत. आणि या मार्गाने आज आपण जगाला दाखवतो की इंडियात बनलेली वस्तू ही उत्कृष्ट बनू शकते आणि ती आहे, बनते पण आज. नाही, मी एकच जोशीजींशी पॉईंटशी एक डिफर करतो की आता तेच सांगताय रेड टॅपिझम एवढं आहे. आज मी एक उदाहरण सांगतो की एक फायनान्शियल फर्मशी एक सेमिनारमध्ये आम्ही अशी एकंदरीत भेटलो. त्यांनी सांगितलं की FDIचे पैसे येत आहेत, ती पहिली जी करणारी जी माणसं जी आहेत, जे गुंतवणूक करणार आहेत, ते इकडच्या स्थानिक उद्योगांना विचारतायत की बा आम्हाला एवढे कोटी रुपये इन्व्हेस्ट करा. ते सांगतात की आम्ही इकडचे उद्योग बंद करून आम्ही बाहेर जायच्या मार्गावर, तुम्ही इकडे कशाला येत आहेत? म्हणजे आपल्याबद्दलचा जो मार्केटिंग गव्हर्नमेंट जे करते त्याच्या व्यतिरिक्त जे इंडस्ट्रियलिस्टनी करायला पाहिजे, जे प्रॅक्टिकली प्रॉब्लेम जे येत आहेत त्याच्याबद्दल आपण काय म्हणतच नव्हतं. तर मेक इन इंडियामध्ये पहिली मूलभूत जी गोष्ट आहेत की इकडचे जे प्रॉब्लेम्स आहेत, रेड टेप, बँकिंग सेक्टर आज उद्योगाला पैसे द्यायला तयार नाहीये. आज रिअल इस्टेट तर 1-2 मिनिटासाठी सोडून द्या, आपण त्याला इंडस्ट्री म्हणून आपण गिनतीच करू नये. पण बाकीच्या ज्या इंडस्ट्रीजमध्ये पण देखील आता बँकिंगचा आज राहिला नाहीये. बाकीच्या देशामध्ये 1-2% इंटरेस्ट आहे. आज जे हे मुद्दे सोडवल्याशिवाय असा इव्हेंट करण्यात काय अर्थ नाही. म्हणजे त्याला कुठच्या दिशेने तुम्ही जाताय, म्हणजे तुम्ही जे परसेप्शन लोकांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत ते तिकडे आहे तिकडेच आहे. सुनीलजी, उत्तर द्या तुम्ही. नाही, माझं असं म्हणणं आहे त्याच्यात की हे सगळे मुद्दे हे काही आपल्याच देशात आहेत अशी काही परिस्थिती नाही. हे संपूर्ण सर्व जगामध्ये विविध स्तरावर हेच मुद्दे आहेत. मग बँक पैसे देत नाहीत कारण का बँकेकडनं ज्याने कर्ज घेतलंय तो पैसे भरत नाही, मग ते पैसे भरत नाही म्हणून बँक पुढच्या कुठच्या माणसाला कर्ज देत नाही. हे अनेक मुद्दे असे चाललेलेच आहेत. म्हणून त्याच मुद्द्यावर आधारित मग ही आमचा हा उद्योग चालत नाही म्हणून आम्ही देशाच्या बाहेर चाललो आहोत, मग देशामध्ये तुम्ही कशाला येता? मला असं वाटतं, तुम्हाला एक उदाहरण देतो मी की स्मार्टफोन्स आपण बघतो की आपल्याकडे जर नोकिया असेल, सचिनजींकडे ॲपल आहे, समजा नोकिया असेल तर नोकिया तुम्ही बघितला किंवा सॅमसंग बघितला, सॅमसंग कोरियामध्ये मागे लिहिलेलं असतं मेक इन कोरिया. आता मागच्या वर्षभरामध्ये स्मार्टफोन जे देशामध्ये बनले गेले, म्हणजे चिप तिकडनं आलं असेल, बाकीची इक्विपमेंट्स तिकडनं आलं असेल, इकडे बनले असेंब्ली, ते 24.8 स्मार्टफोन शिफ्ट इन द कंट्री इन द एप्रिल-जून क्वार्टर ऑफ 2015. इतर देशातून एकाच दिवसात पाठच्या पॉलिसी चांगले होते, बोलत नाही. जरी तुमचे चांगले ऑटोमोबाईल सेक्टरचे मर्सिडीजचे तुम्ही आज ओपनिंग पुढचं सांगतो. एक मिनिट, मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगतो काय घडलंय या देशामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये काँग्रेसच्या राज्यात. 1 तासामध्ये होऊ शकत नाही, याला किमान 10 दिवस लागतील. ऐकून त्याच्यात माझं असं म्हणणं आहे की 24.8% होतं झालं, आता ते पूर्वी होतं 19.9%. जे हे म्हणाले त्याच्यात एक एक मुद्दा मी घेतो. पोर्ट सेक्टर, आपण जर फक्त म्हणू मुंबई पोर्ट ट्रस्ट, 10 वर्ष कोणाकडे होतं? काँग्रेस सरकारमध्ये. ह्या मुंबई पोर्ट ट्रस्टची वाताहत जर कोणी लावली असेल तर या काँग्रेस सरकारने लावली. नितीन गडकरीजींच्या नेतृत्वामध्ये आता ह्या पोर्टमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. ऑफशोर कंटेनर टर्मिनल नावाचं टर्मिनल समुद्रामध्ये उभारलं. कोणी उभारलं? भारतीय जनता पार्टीने उभारलं का? नाही उभारलं.
या काँग्रेसच्या राज्यामध्ये 1,500 कोटी रुपयाचं टर्मिनल समुद्रात उभारलं गेलं. करू आपण त्याची चर्चा. यांनी काय दिवाळे लावून ठेवले या देशाचे. ते कामगार सांगतात तिकडे की पोर्ट्रेटचं कुठे कुठे नाही shift कामगार होतंय. तो पण विषय बंद घेऊ होऊन आपण. जातोय. कामगारांचा पण काय तो वेगळा केलं? विषय इंडस्ट्रीचा सांगा. म्हणून माझा विषय असा आहे, या पोर्टमधून या ऑफशोर कंटेनर टर्मिनलच्या माध्यमातून काही एक नवा पैसा येत नव्हता. आपण त्याच्यामध्ये जिथे क्रेन्स लावायला पाहिजे होते ते मागच्या सरकारने क्रेन सुद्धा आणल्या नाहीत. मग काय करता येईल म्हणून आपण ऑटोमोबाईल एक्सपोर्ट सुरू केला या देशामधून पहिल्यांदा. आणि 100 कोटी रुपयाची निर्यात या येणाऱ्या वर्षभरामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट नितीन गडकरींच्या नेतृत्वात करून दाखवते आहे. आणि आम्ही हे केलेलं आहे हे आम्हाला त्यांना सांगायचं. हा एक मुद्दा. मी अनेक मुद्दे तुमच्या समोर मांडायला तयार आहे, पण त्याला 1 तासात होणार नाही. ठीक आहे, तुमचं एकूण म्हणणं आहे की उद्योग जगामध्ये सकारात्मक चित्र आहे, इन्फ्रास्ट्रक्चर खराब आहे वगैरे, हे यांचे मुद्दे तुम्हाला मान्य नाही. आता दिल्ली मुंबई जो कॉरिडॉर डेव्हलपमेंट आहे मराठवाड्याकडून येतोय. अख्खा मराठवाड्याचं चित्र बदलेलं अशी स्थिती आहे. थोडी सकारात्मक. दुष्काळ पळून जाईल. नाही दुष्काळाचं काय होणार आहे? दुष्काळ पडून हे जाईल म्हणजे- असं- हे नाही, मुद्दा असा आहे, आपण म्हणजे- चर्चा करूया पुढे त्याची. आपण त्याची चर्चा करू. नाही पण दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर करा ना. किती चालू आहे. तुम्ही या 2 वर्षामध्ये किती लँड एक्वायर केली सांगा मला तुम्ही. सांगा, कोकणामध्ये यांनी आता सांगावं. आपण सुरू केला चौपदरी मार्ग. डीएमआयसीच्या बद्दल जर आपण एक पूर्ण विषयच घेऊया की फक्त तुमचं असं म्हणणं आहे की हे जे बोलतात ते प्रत्यक्षात उतरत नाही, फक्त असं म्हणणं आहे? फॅक्च्युअल बोलतो मी, आकडे नाही बोलतोय. फक्त डिगी पोर्टसाठी आज तुम्ही 400 हेक्टरची केलेली आज त्याच्याबद्दल पण लवकर आम्ही आता ते लोकांच्या समोर येणार आहोत. माहिती काढा. दिघी पोर्ट सरकारकडे आहे का? नाही, दिघी पोर्ट हा खाजगीकरणाच्या माध्यमातून काय सांगतोय? श्री विजय कलंत्री यांना दिला गेला. म्हणून मी सांगतोय त्याच्यामुळे की तो- त्याच्यामध्ये पोर्टचा अधिकार काय? त्यासाठी तुम्ही फक्त त्यासाठी 400 हेक्टरची जमीन एक्वायर्ड केलेली आहे. बाकी डीएमआयसीचे 1 इंचची आम्ही जमीन तुम्हाला केली नाही. पोर्ट या विषयामध्ये संपूर्ण देशाचं चित्र बदलतोय. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून आपण सांगू ठीक ना. आहे, ठीक आहे. आपण इथे जरा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर महाराष्ट्राचं काय भलं होणार आणि हे सगळं करताना म्हणजे आपण एका बाजूला आता चैतन्य जोशी म्हणतायत, दुसरे एक सीए आपल्यासोबत आहे त्यांच्याकडे मला जायचंय, पण चैतन्य जोशी म्हणतायत की याचा उपयोग होणार आहे. हे जरी गृहीत धरलं तरी हे करताना जेवढा उत्साह आहे तेवढा दुष्काळावर उपाय करताना का नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावरही आपण चर्चा करूया. राज्यातले दुष्काळग्रस्त लोक आहेत ते आणि उद्योजकांना एक वागणूक का मिळत नाही असा टीकाकारांचा मुद्दा आहे, त्यावेळी चर्चा करूया. पण ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, राज्यात दुष्काळ असताना मेक इन इंडियावर उधळपट्टी करणं योग्य आहे का? बघा पडद्यावर लोक काय म्हणतायत. नाही म्हणतायत 54% लोक, पण 46% लोक होय म्हणतायत. म्हणजे या मुद्द्यावर विभागणी आहे. तुम्ही आपले SMS पाठवू शकता. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. मी पुण्याला जाणार आहे. तिथे चार्टर्ड अकाउंटंट असलेले अशोक पगारिया आपल्यासोबत आहेत. अशोकजी, तुम्ही पाहिलं काय चर्चा चाललेली आहे. तुम्ही एक चार्टर्ड अकाउंटंट आहात, एकूण आर्थिक चित्र तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारच्या इव्हेंटचा खरोखरच भारताला आणि भारतानंतर महाराष्ट्राला फायदा होणार आहे का? या ठिकाणी कुठल्याही देशाचा विकास जर करायचा असेल तर त्या देशाचा उद्योगधंद्याचा विकास, त्या देशाचा शेतीचा विकास हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि उद्योगधंद्याच्या विकासामध्ये भांडवल उद्योगधंद्यामध्ये घातल्याशिवाय विकास होत नाही, हा आपला नियम आहे. अशा प्रकारचे जे इव्हेंट आहेत त्या इव्हेंटच्या मधून निश्चितपणे आमच्या नवीन उद्योजकांना, या देशातल्या उद्योजकांना परदेशी बाजारपेठेचं निश्चितपणे ज्ञान होणार आहे, परदेशी बाजारपेठेची माहिती होणार आहे, परदेशी तंत्रज्ञानाची माहिती होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे इव्हेंट होण्याची गरज आहे. मात्र त्याच्यावरचा खर्च जो आहे तो खर्च किती करावा त्याचं नियोजन व्यवस्थितपणे करण्याची गरज आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या इव्हेंटचे जो खर्च आहे त्या खर्चाकडं खर्च म्हणून न पाहता त्याच्याकडं भांडवल म्हणून जर पाहिलं, इन्व्हेस्टमेंट म्हणून जर पाहिलं, गुंतवणूक जरी म्हणून पाहिलं तर निश्चितपणे या इव्हेंटचा उपयोग आपल्या देशातील उद्योजकांना, आपल्या देशातील नवीन उद्योजकांना निश्चितपणे होणार आहे. कारण मेक इन इंडियाची जी संकल्पना आहे, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा उद्देश फार अतिशय चांगला आहे की या देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब, या देशामध्ये उत्पादनाचं केंद्र निर्माण व्हावं, या देशामधल्या बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि त्या माध्यमातून या देशाचा विकास व्हावा, हे अतिशय चांगल्या पद्धतीचा उद्देश या मेक इन इंडियाच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून हा उद्देश ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्या उद्देशाची प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन, प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची गरज आहे. अशा प्रकारचे या मेक इन इंडिया सप्ताहासारखे कार्यक्रम जर ठिकठिकाणी घेतले गेले तर आमच्या ठीक आहे. पण उद्योजकांना अशोकजी तुम्ही आता म्हणाला हे कार्यक्रम पैसे किती खर्च करायचे याचा विचार केला पाहिजे. जसं आपण म्हणतो अशोकजी ऐका, पैसे किती खर्च करायचे याचा विचार केला पाहिजे
आता याचं जे नियोजन 100 केलं कोटी पाहिजे. रुपये खर्च होत आहेत हे जास्त आहेत असं तुम्हाला वाटतंय? एकंदर त्या उद्योगधंद्याच्या त्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या परदेशी उद्योजकांचा, या भागातल्या उद्योजकांचा या ठिकाणी एकंदर किती त्या ठिकाणी एकंदर टर्नओव्हर आहे, किती लोक येणार आहेत याच्यावर ते अवलंबून आहे. मात्र 100 कोटी खर्च जो आहे, मगाशी कोणीतरी 1500 कोटी म्हटलं, कोणीतरी 1000 कोटी म्हटलं. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रकल्पामध्ये कुठल्याही पक्षाने राजकारण न आणता या गोष्टी पाहिल्या पाहिजेत की या देशामध्ये जर शेतकरी आत्महत्या करतायत त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे कार्यक्रम हे कशा पद्धतीनं पैशाचं नियोजन करता आलं पाहिजे. मात्र त्याबरोबर असे कार्यक्रम आमच्या उद्योजकांसाठी, आमच्या नवीन आवश्यक तरुण सुद्धा आहे. ठीक उद्योजकांसाठी आहे, अशा तुमचा मुद्दा कार्यक्रमाची पोचलाय. आवश्यकता आहे. मला सांगा म्हणून मी सुनील मगाशी राणे, सांगितलं की हे जे 100 खर्चाचं कोटीची चाललेलं आहे 100 कोटी खर्च होणार आहेत, इतका खर्च आवश्यक होता का? म्हणजे बरोबर आहे खर्च करायला पाहिजे, पण 100 कोटी म्हणजे जरा जास्तच वाटत नाही का? 3 दिवसात आपण एक जर बघितलं तर पूर्वी 19 रुपयाचा डॉलर होता आणि करत असताना हळूहळू 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग आज 100 कोटीची जेव्हा चर्चा करतो तेव्हा मुंबईमध्ये आपण नरिमन पॉईंटच्या विभागामध्ये एखादं घर घेतलं तर त्याची सुद्धा चर्चा आपण करतो की त्या घराची किंमत 1 लाख 1.5 लाख रुपये प्रति चौरस फूट. वरळीमध्ये जिथे सचिनजी आमदार होते 15 वर्ष, तिथे भाव आता 1 लाख चौरस फूट, म्हणजे 500 स्क्वेअर फुटाची घर घ्यायचं तर किंमत किती? मग इतका मोठ्या देशाचा कार्यक्रम होत असताना 100 कोटी निश्चितच खर्च अपेक्षित नाही आणि तेवढा सुद्धा नाही. मी म्हटलं सुरुवातीलाच की 40-50 कोटीच्या वर खर्च नाही, 50-60 बोलला, ज्यामध्ये 50-60 10 वाढवून आपण 60 करू. अजून सरकारला माहित नाही किती खर्च होणार आहे. त्यामुळे सरकारचा खर्च हा अपेक्षितरित्या जेवढा आहे, जेवढ्या कमी पद्धतीने करायचा तेवढाच चाललेला आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरचे कार्यक्रम करण्यासाठीची जी योजना लागते, जे मार्केटिंग लागतं, आपण अनेक वेळेला बघतो चॅनलचं मार्केटिंग आपण करतो. मग का करतो मार्केटिंगच करू नये. 100 कोटीच्या बदल्यात तुमच्याकडे जर 1 लाख कोटी 2 लाख कोटी 4 आले लाख तर कोटी ते जर आले 100 तर कोटी काही अगदी हरकत नाही. काही त्याचं समर्थनच करणार. त्यामुळे ते आलेले दिसले नाही ना आम्हाला. दिसतील. थांबा तर 2 दिवस. महाराष्ट्राला 4 दिवस. सांगा. महाराष्ट्रामध्ये येणारी गुंतवणूक ही निश्चितपणे 4 लाख कोटीची महाराष्ट्रात असेल. जे 1.25 वर्षामध्ये काय झाले ते तर 1.25 सांगा. वर्ष 15 वर्षांनी राज्य गेलं, 15 वर्षात काही घडलं नाही. तुम्ही सांगताय ना झालं म्हणून ते तरी सांगा. पण मला सांगा महाराष्ट्रात 1.25 वर्षात काय झालंय? आपण 15 वर्ष यांचं राज्य झालं, बरोबर आहे, पण त्यांना जनतेने पराभूत केलंय कारण जनतेला समाधान वाटलं नाही. आता आम्हाला 1.25 वर्षात काय झालं? 1 वर्ष झालं, तुम्ही बोमा मारतायत आम्ही एवढं करणार. तुम्ही 66,000 कोटी रुपयाचा माननीय मुख्यमंत्री महोदय 7 देशामध्ये गेले, ते पंतप्रधानांच्या ट्रॅकवर चाललेलं अभिनंदन, त्याच्याबद्दल वाद नाही आणि ते जायलाच पाहिजे प्रत्येक देशात. पण 66,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आम्ही केली. आम्ही डिपार्टमेंटला माहिती घेतोय 1200 कोटीच्या वरती गुंतवणूक फॅक्च्युअल दिसत नाहीये. फक्त 1200 कोटी एमओयू झालेले अख्ख्या देशभरात म्हणताय तुम्ही? देशभरात नाही, आपल्या महाराष्ट्रातला मी महाराष्ट्राचं फक्त एक म्हणतोय जे आपले माननीय फक्त 1200 कोटी 1200 कोटीची झालेली मी तुम्हाला आता सांगतो 66,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली. 14 तारखेला मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील. एक दुसरा माझा असं म्हणणं आहे, तुम्ही त्याचं उत्तर द्या ना. आज आम्ही इकडे टीकात्मक म्हणून म्हणत नाही, आपल्याला हे कन्सर्न्स आहे. हे कन्सर्न्स पण आहे की माननीय मुख्यमंत्री गेले त्याचा आम्ही विरोध करत नाही, पण फॅक्च्युअली येत नाही ना. मग ते प्रशासनाची असेल, आता माननीय हे जे उद्योगपती बसलेले जोशीजी त्यांना हेच सांगताय रेट टॅपिझम आहे. माझ्या माहितीप्रमाणे मैत्री या पोर्टलमध्ये आम्ही माहिती घेतल्यानंतर वेबसाईटवर तुम्ही जा, माननीय मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिले 27 परवानगी त्यांनी कमी केले, पण आजही तुम्ही गेलं तर 47 मॅन्डेटरी परवानगी आज या राज्यामध्ये लागत आहेत. आता हे रेट टॅपिझम नाही आहे का? हे फॅक्च्युअल आहे की नाही? इन्फ्रास्ट्रक्चर होत नाही, एक होऊ द्या. तिसरा महत्वाचा असं आहे, हे मी म्हणतोय असं नाही, सेंट्रल गव्हर्नमेंट यांचाच आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या DIPPचा या गेल्या वर्षीचा 2000चा जो आता 15चा जो रिपोर्ट झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र 8व्या क्रमांकावरती गेलेला आहे. हे मी म्हणत नाही, त्यांचं डिपार्टमेंट मागे गेलेलं आहे. वेळेस 2014ला हाच आता आम्ही म्हटलं तर मग तुम्ही मला आमचं गव्हर्नमेंट, मी त्याच्यामध्ये जाणे एस्कोचेमनी जो रिपोर्ट दिला होता त्यात आपण पहिले नंबर 1ला होतो, पण त्यात असं नाही आम्ही म्हणत का दोष देतोय तुम्ही आल्यानंतर 2 वर्षात खालेलं. आमचं कन्सर्न एवढंच आहे, हे जे तुम्ही काय करताय त्याला प्रॅक्टिकली उतरवा, नाहीतर आमचा फक्त शायनिंग इंडिया करून जसं आमचं जे तुम्ही आता फेक इंडियासारखी आमची परिस्थिती होऊ नये हे म्हणजे आम्हाला नक्कीच यांनी सांगितल्याप्रमाणे मी माझा शब्द परत दुरुस्त करायला पण तयार आहे. आम्हाला फेथ आहे म्हणून आम्ही इकडे बसलोय. आमचा ह्याला विरोध नाही, फेथवरतीच आपण चालू आहे, पण प्रॅक्टिकली जे उतरवलं पाहिजे ते देशामध्ये होताना पाहायला मिळत नाही. पोर्टमध्ये ते स्वतः ट्रस्टी असल्यामुळे आणि त्यांना तिकडे राहायचं आहे, गडकरी साहेबांचं कौतुक करावंच लागेल त्यांना. अजून 3 वर्ष 4 वर्ष काढायचं म्हणून ते करावं. ठीक आहे. ते आणि ते करतील ह्याच्याबद्दल आम्हाला शंका नाही आहे.
पण पोर्टचा चांगलं झालं म्हणजे संपूर्ण देशात झालं असं नाही आहे. ठीक आहे सुनीलजी, मी एक मिनिट थांबा. पण चैतन्य जोशी, मला तुम्हाला उद्योजक म्हणून विचारायचं आहे, हे जे म्हणताय की 1200 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे, म्हणजे MOU होणं काय, आपल्या प्रेक्षकांना हे पण सांगितलं पाहिजे. MOU म्हणजे गुंतवणूक आली असं नाही. गुजरातमध्ये पण MOU खूप लाखो करोडो रुपयांचे झाले होते, सर्व गुंतवणूक आली नाही. MOU होत आहेत पण प्रत्यक्ष गुंतवणूक येत नाहीये, असं काही होतंय? नाही, बिलकुल नाही. 1200 कोटीची फिगर चुकलेली आहे, मग त्यांनी परत चेक करावी. चेक करा. कारण कित्येक प्रोजेक्ट्स आहेत ज्यांची लँड ॲक्विजिशन व्हायची आहे आणि ते सँक्शन झालेले प्रोजेक्ट्स आहेत, त्यामुळे त्यांचे पैसे लगेच येतील. आज फ्लिपकार्ट सारखी कंपनी, की फ्लिपकार्ट आणि जे ऑनलाईन रिटेलर्स आहेत ते 5,500 कोटी रुपयाचं नुकसान दरवर्षी घेतात. मग ही इन्व्हेस्टमेंट झाली तर हे 100 कोटी काहीच नाही. मी म्हणून 500 कोटी खर्च करा. पण तुम्हाला वाटतं की इन्व्हेस्टमेंट येईल? 100% येणार. मिळतंय. कारण आज जसं मी म्हटलं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, रेड टेपिझम होऊ, 150 परमिशन होणं, 47 परमिशन्स, यांच्या राज्यात 150 परमिशन होतं. यांच्या राज्यात 150 परमिशन रिक्वायर्ड. सचिनजी बरोबर आहे? चुकीचं असेल तर करेक्ट तुमच्या करा. राज्यात 150 असं होऊ शकत नाही. काही लागतात हो. 50 लागत होते जे 47 वर आले. याच विषयाला मी पुढे नेतो 100च्या की मेक इन इंडिया प्रोग्रामच्या माध्यमातून आपण ह्या परमिशन्स कमी करत आणल्या. आता तुम्हाला सांगतो, त्यांनी जो पोर्टल सांगितला मैत्री, त्याच्यामध्ये आणखीन एक पोर्टल जर तुम्ही बघाल तर ई-बीज नावाचा आहे. त्या ई-बीजला जर आपण गेलात तर तुम्हाला 24/7 इंडस्ट्रियल लायसन्स आणि इंडस्ट्रियल एंटरप्रेन्योर मेमोरंडम सुद्धा तुम्हाला करता येतो. नंबर 1. नंबर 2, व्हॅलिडिटी ऑफ इंडस्ट्रियल लायसन्स एक्सटेंडेड टू 3 years. हे पूर्वी घडत नव्हतं. पूर्वी दर वर्षाला धावायला लागायचं, ते चेंज केलं आपण. त्याच्यानंतर 3, सर्व्हिसेस ऑफ ऑल सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स अँड मिनिस्ट्रीज विल बी इंटिग्रेटेड विथ ई-बीज. म्हणजे जे पूर्वी आपल्याला प्रत्येक फॉर्म जावा लागायचा, मग तो सेल्स टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, आपण ते बदलला सिंगल विंडो IT प्लॅटफॉर्म फॉर सर्व्हिसेस फ्रॉम December 31, 2014 विच इज अवेलेबल ऑन ई-बीज. नंबर 4, प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस मेड ऑनलाईन. तुम्ही जायचीच गरज नाही. आज असं असताना पण मग एवढं सर्व चांगले दिवस काय येत नाही? येण्यासाठी वेळ लागतो. 25 वर्ष लागतील. जाहीर झालेलं आहे तुमच्या अध्यक्षांनी. कोणी अध्यक्षांनी ते जाहीर राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं 25 वर्ष लागतील. ऑल रिटर्न शुड बी फाईल्ड ऑनलाईन. एवढं सर्व चांगलं आहे. युनिफाईड फॉर्म, जे पूर्वी घडत नव्हतं. आणि त्यामुळे ह्या तुमचं असं म्हणणं आहे उद्योग करण्यासाठी जी परिस्थिती पाहिजे ती सुधारलेली आहे, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे मी हेमंत देसाईंकडे जातो, तुमच्याकडे येतो, पण आधी हेमंत देसाईंकडे जातो. हेमंत देसाई, एक तर आपण महाराष्ट्राच्या मुद्द्यावर आलेलो आहोत. महाराष्ट्राचा यामधून फायदा होणार आहे असं सुनील राणे सांगतायत आणि उद्योग करण्यासाठी जी पोषक जे वातावरण पाहिजे ते निर्माण झालंय असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं याबाबत, की कृती होते की नुसतंच बोलणं होतंय? नाही, फार वल्गना करणं ही भारतीय जनता पक्षाच्या हाडीमाशी खेळलेली सवयच आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात काय होतं ते बघायला पाहिजे. आज भारताच्या पातळीवरती पहिलं सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस नावाची संकल्पना सारखी सांगण्यात येत आहे. त्याच्यामध्ये भारत 145 आहे वर्ल्ड बँकेच्या लेटेस्ट अहवालाप्रमाणे आणि चीन 90व्या स्थानावरती. आता महाराष्ट्र बघितला तर आता सचिन अहिर बरोबर म्हणाले की महाराष्ट्राचा नंबर 7वा 8वा असा खूप खालचा आहे. आत्ता परवानग्या सगळ्या कमी झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात आज उद्योजकांची पुढची परिस्थिती बघा काय, की मुंबईमध्ये आता बघा, मुंबईमध्ये ऑक्ट्रा आहे, मुंबईमध्ये टर्नओव्हर टॅक्स आहे, मुंबईमधलं टॅक्सेशन फार मोठ्या प्रमाणावरती आहे. विजेचे दर महाराष्ट्रामध्ये म्हणजे गुजरात सोडून द्या, इतर अनेक राज्यांपेक्षा फार जास्त आहेत विजेचे दर. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काल परवा काही मीटिंग घ्यायला लागली त्याबाबत की सगळ्यांनी मिळून एकच एक दर आपण करावा म्हणून. तिसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात वर्क कल्चर असलं तरीसुद्धा महाराष्ट्रातला जो मजूर आहे आत्ता तो फार प्रशिक्षित नाही आहे. तो आता आणखीन प्रशिक्षित करण्याची गरज आहे, कारण इंडस्ट्रीचं स्वरूप बदललेलं आहे. चौथी गोष्ट म्हणजे आपल्याकडचे रस्ते, म्हणजे छगन भुजबळांनी जे काय उद्योग केले असतील ते केले असतील, पण ते सांगत होते की PWDला बजेटच फार कमी आहे. त्यामुळे रस्त्याची कंडिशन जर बघितलं महाराष्ट्रात कुठेही फिरलात तुम्ही तर काही प्रमुख रस्ते सोडले तर रस्त्याची कंडिशन फार वाईट आहे. त्यामुळे MIDC मधले गाळे, MIDCच्या अशा म्हणजे स्मशान शांतता असते. MIDCमध्ये अनेक शेकडो हजारो उद्योगधंदे लघुउद्योजक बंद पडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये पूर्वी MSSIDC होती, MSFC महाराष्ट्र वित्त महामंडळ होतं. अशा MIDC फार चांगल्या अवस्थेमध्ये होती. सिकॉम सारखी चांगली संस्था होती, उद्योग मित्र सारखी चांगली कल्पना होती. म्हणजे एखादा उद्योगपती आला तर त्याला सगळ्या आपल्या ज्या सेवा आहेत ते पटकन मिळाव्यात यासाठी महाराष्ट्रातले सेक्रेटरी जे होते, शरद केळकर असतील, आनंद भडकमकर असतील, शरद काळे असतील, शरद उपासनी असतील, हे सगळे सचिव फार चांगले होते, उद्योग मित्र होते. महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी होतं, पण आज महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे. आणि हे ज्या पद्धतीने हेमंत देसाई, एक मिनिट, हेमंत देसाई,
यासाठी काही फडणवीस सरकारला जबाबदार धरता येणार नाही ना. म्हणजे हे जे महाराष्ट्रात झालेलं आहे ते ग्रॅज्युअली झालेलं आहे. हे सरकार येऊन फक्त 15 महिने झालेले आहेत. नाही ते अनेक वर्ष हे कबूल आहे ना. पण हे 15 महिन्यामध्ये या प्रशासनामध्ये सुधारणा करण्याची जबाबदारी फडणवीस सरकारची आहे. फडणवीस परवा म्हणाले की माझे सेक्रेटरी काही ऐकतच नाहीत म्हणून. नोकरशाही काहीही काम करत नाही, काही ऐकत नाही. त्यामुळे जे निर्णय घेतले जातात त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की कोल्हापूर सांगलीसारख्या ठिकाणाहून अनेक उद्योजक म्हणत होते की आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ. मुंबईच्या आसपासचे उद्योग धंदे म्हणत होते की आम्ही वापरले. तुम्ही उत्तर द्या. महत्वाचा मुद्दा आहे. ते असं म्हणतात मेक इन इंडिया होईल कदाचित किंवा मेक इन इंडियासाठी चांगलं वातावरण निर्माण होईल, पण महाराष्ट्र 8व्या क्रमांकावर गेलेला आहे एकतर, आणि परिस्थिती वाईट आहे. इथे उद्योजक येतील आणि सगळा पैसा घेऊन आपापल्या राज्यात जातील. मुंबई महाराष्ट्राला काही मिळणार नाही अशी भीती आहे लोकांच्या मनात. ती भीती बरोबर असावी, पण मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने जर महाराष्ट्र मागे गेलेला असेल तर कोणत्या मुद्द्यावर मागे गेला. दुष्काळी परिस्थिती आल्यामुळे शेतकऱ्यावर झालेल्या अनेक गोष्टींमुळे त्यांच्या प्रश्नाबाबत मागे गेला का, उद्योगधंद्यामध्ये मागे गेला का, आणि याच्याबाबत आपण चर्चा करून त्यामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने महाराष्ट्राला अग्रेसर बनवण्याच्या दृष्टीने निश्चितपणाने देवेंद्रजींचं सरकार काम करेल. दुसऱ्या बाजूला आपण जेव्हा बघतो हा विचार जो तुमच्या सगळ्यांच्या मनात येतो की वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधी इथे येणार आहेत. आपण बघितलं तर 12 राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये येतील. सचिनजी म्हणाले, जोशीजी म्हणाले की ते राज्यांमधले येणारे लोक किंवा प्रतिनिधी किंवा मुख्यमंत्री आपापल्या राज्याचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करतील. किंबहुना ते म्हणतील मध्य प्रदेशात या, गुजरातमध्ये या किंवा झारखंडला या. पण असं असताना सुद्धा महाराष्ट्राची एक संस्कृती परंपरा जी आहे आणि महाराष्ट्रातील उद्योगधंद्याची स्थिती ही निश्चितपणाने वाढविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी काम करतायत. आणि मला निश्चितपणे विश्वास आहे, जसं देसाई म्हणाले की मुख्यमंत्री असे म्हणाले की माझं कोण ऐकत नाही वगैरे, तशी काही स्थिती नाही. त्याने छापून आलं ते एखाद्या मुद्द्याला धरून ते म्हणाले असतील. त्यामुळे वर्षभरामध्ये किंवा 15 महिन्यामध्ये अचानक मंत्रालयामध्ये चमत्कार घडेल आणि अल्लाउद्दीन सारखा कोणतरी माणूस येईल. तुम्ही टाइम लिमिट द्या ना. आता टाइम लिमिट तुम्ही सांगा आम्हाला की 2 वर्षामध्ये, 2 वर्षानंतर आपण लेखाजोखा काढू. आता तुम्ही सांगताय 2 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये आपण लेखाजोखा काढू ना सरकारचा. मग काय तुम्ही त्याचं काहीतरी हे सांगा ना, मापदंड सांगा. मापदंड पॅरामीटर्स तुम्ही रोड मॅप म्हणून तुम्हाला म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग, डेव्हलपमेंट्स, रोड सांगून काय होणार नाही. रोड मॅप सांगा आम्हाला. महाराष्ट्राचा कामगार तुमचा विभाग आहे म्हणून तुम्हाला सांगितलं, पुन्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हणून सांगितलं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की 2 वर्ष उद्योगधंद्यांचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. फक्त पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे त्याच्या पलीकडे त्याच्या पुढे जाईल. आता मला सांगा, आता विदर्भमध्ये मियानचा प्रोजेक्ट मध्ये आता ते बॅक ऑफ होत आहेत. आणि परवा दिवशी गडकरी साहेबांनी सांगितलं की मी आता दम देऊन त्या लोकांना परत आणावं लागतं. ही वेळ काय यावी, लोक सोडून जायला तयार होत आहेत. ही वेळ मला सांगा, ऍटमॉस्फिअर कुठे महाराष्ट्रामध्ये धूर निघतोय आता, असं एकदम चित्र तुम्ही भपका करू नका. कोकणामध्ये इतक्या वर्षामध्ये रस्ते का नाही झाले? मुंबई गोवा दररोज वाचतो आपण देसाईजी, अजूनही होत नाहीये. अजून नाही होत, आता सुरू झाले. 1.5 वर्ष झाले अजूनही होत नाही. फक्त बोर्ड लावलेले सुप्रीमचे, बाकी काय नाही. तिथे आता नितीनजींच्या नेतृत्वामध्ये, देवेंद्रजींच्या माध्यमातून नाही झाले. सुरुवात झालं. तुम्ही परत एकदा जा. डायरेक्ट हेलिकॉप्टरनी, प्लेनने जाता. तुम्ही माझी मंत्री आहात. बरं ठीक आहे. मला आता हे मूळ आपला जो प्रश्न आहे त्याकडे वळवायचं आहे. म्हणजे मेक इन इंडिया योग्य की अयोग्य हे मतभेद तुमच्यामध्ये कायम राहतील. पण सचिन अहिर, मला मूळ मुद्द्याकडे, की हे सरकार कायम मोदी सरकारवर, आणि मोदी सरकार जसं आहे तसंच फडणवीस सरकार असणार, कारण मोदींसारखंच वागायचा फडणवीसही प्रयत्न करतायत. ते त्यांचे आदर्श आहे. मान्य आहे ना तुम्हाला? नाही मान्य आहे, म्हणजे करावंच लागेल ना. मोदींमुळेच ते आहे. विचारतोय सगळ्यांना मान्य, त्याच लाईनने चाललेले ते. तर मुद्दा असा आहे की मोदी सरकारवर हा आरोप होत आहे सचिन अहिर, की ते उद्योजकांकडे लक्ष देत आहेत, उद्योजकांना सवलती देत आहेत, पण दुष्काळासारख्या परिस्थितीकडे लक्ष देत नाही. मोदी पंतप्रधान असून सुद्धा मुंबईत येत आहेत, 2 दिवस राहणार आहेत, पण मराठवाड्यात जात नाहीयेत. याला काय म्हणाल तुम्ही? जात पण नाहीये. आणि ह्याच्या अगोदर देशामध्ये जो कृषी मंत्री असतो त्याला एक संवेदनशील असतो की त्याला काहीतरी आपल्याला मदत करायची भूमिका घेत आहे. आज तिकडेही होत नाहीये. कालच नाही, आजच माझ्या माहितीप्रमाणे की आजच हायकोर्टाला हे विचारावं लागलं सरकारला की एका महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये 82 आत्महत्या का होत आहेत. 92 आत्महत्या एका महिन्यामध्ये होत आहेत. ही काय ग्रॅव्हिटी नाहीये का? त्याच्याबद्दल तुम्ही कुठे प्राईम मिनिस्टर तिथे जात नाही, याच्याबद्दल तुम्हाला कुठे इमोशनल अटॅचमेंट नाही का? मी जसं सुरुवातीला सांगितलं का विरोध ह्याला नाहीये. तुम्ही ज्यावेळी करता असताना तुम्ही ऍग्रिकल्चर बेस्ड मध्ये तुम्ही काय करणार त्याच्याबद्दल तुम्ही कुठे चर्चा केली का?
या मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्रामध्ये तुम्ही ते आणण्याचा प्रयत्न कुठे करताय का? तो जो आज अडचणीत असलेला दुष्काळामध्ये जो होरपलेला जो मग विदर्भाचा असेल किंवा मराठवाड्याचा असेल त्याला या मेक इन इंडियातून आम्ही काहीतरी दिशा दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत की नाही? हा इमोशनल टच पण तुम्हाला ठेवावं लागेल ना, असं कसं नाही ठेवावं लागेल? सुधीरजी, उत्तर द्या. प्राईम मिनिस्टर इथे येणार आहेत, उद्योगपतींवर खाना खाणार आहेत, पत्रकारांना सुद्धा खास जेवण ठेवण्यात आलेलं आहे, पण मराठवाडा आणि याच्याकडे माधुरी दीक्षित जी आहे किंवा मोठमोठे सिने कलाकार आहेत ते गिरगावमध्ये तिकडे काय गाणी करणार? हेमा मालिनी जी असणारच. तुम्ही ब्रँड एम्बेसेडर आहात, तुम्ही ब्रँड एम्बेसेडर आहात, तुम्ही त्याच्या कल्चरल कार्यक्रम असतील. त्यांचा मुद्दा जो आहे त्या मुद्द्यामध्ये निश्चितपणाने कृषी क्षेत्रासाठी म्हणजे ज्या कृषी क्षेत्रामध्ये म्हणजे जे माझ्याकडे जे 25 सेक्टर्स मला माहिती आहेत त्यामध्ये निश्चितपणाने कृषी क्षेत्रासाठी मग त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये कृषी पंपाच्या विजेबाबत आपण नेहमी बोलत असतो की वीज नाही मग पंप कसा चालेल, पंप नाही चालणार मग विहिरीतून पाणी कसं काढणार, पाणी आलं नाही म्हणून मग त्या शेतीला पाणी कसं देणार. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कृषी क्षेत्राकडे निश्चितपणाने या सरकारचं लक्ष राहणार आहे. आणि ज्या 25 सेक्टरची किंवा 25 विभागांची आपण चर्चा करतो आहोत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा पंतप्रधान येत आहेत या एका कार्यक्रमासाठी जेव्हा पंतप्रधान येत असताना मराठवाड्यामध्ये होत असलेल्या आत्महत्यांकडे सुद्धा निश्चितपणाने या सरकारचं लक्ष आहे. आणि पंतप्रधान कुठे जात आहेत मराठवाड्यामध्ये? पंतप्रधान आता या कार्यक्रमाला बोलत सुद्धा नाहीये. नाही ते निश्चितपणाने बोलतील. आता जेव्हा ह्या 2 कार्यक्रमासाठी 2 दिवसासाठी मुंबईत येत असताना संपूर्ण देशाचं लक्षच नव्हे तर संपूर्ण विश्वाचं लक्ष या मेक इन इंडियाकडे लागलेलं असताना त्यामध्ये मराठवाड्यामध्ये होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे या महाराष्ट्राच्या सरकारचं निश्चितपणाने लक्ष आहे. त्यामुळे किती आत्महत्या झाल्या त्यामुळे हायकोर्टाला उत्तर जे सरकार देईल ते आपल्या सर्वांच्या नजरेसमोर येईलच. त्यामुळे मला असं वाटतं की मेक इन इंडियाला आपण दुष्काळाकडे न नेता एक दुष्काळाकडे आपण नेत नाही आहोत. असं गृहीत धरलं तरी सुद्धा चैतन्य जोशींना चर्चेत आणतोय. असं गृहीत धरलं की मेक इन इंडिया तुमचा कार्यक्रम चांगला आहे, सकारात्मक आहे, वादासाठी हे मान्य केलं तरी सुद्धा पंतप्रधान उद्योजकांकडे लक्ष देत आहेत, उद्योगपतींकडे लक्ष देत आहेत, जे त्यांनी दिलं पाहिजे. पण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतात. त्याचं काय चैतन्य जोशी असं एक चित्र निर्माण होत आहे. मला असं बिलकुल वाटत नाही की पंतप्रधानांचं किंवा सरकारचं लक्ष नाहीये. आता जलयुक्त शिवार ही योजना कुणी आणली आणि 1400 कोटी रुपये जल नाही तर जलयुक्त शिवार आज पर्याय दुसरं काही कामच नाहीये ना. आज शेतकऱ्यांनी फक्त शेतीच करायची का? कोल्ड चेन सप्लाय तुम्हाला एस्टॅब्लिश करायला पाहिजे, तुम्हाला बॅकवर्ड इंटिग्रेशन करायला पाहिजे. हे जे उद्योग आहेत ते मराठवाड्यात लागणार, हे कोणी लागतीलच ना. हो का नाही लागणार? की मिहान सारखा जरा तुम्ही उदाहरण दिलं की मिहानचं काय सुरतमध्ये किंवा जे गुजरातमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन सेटअप झाले मिहानच्या बरोबर त्यांच्या ऍक्ट 2001 साली पास झाल्या आणि 2014 मध्ये आपण पास केली महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा 2013 साली. मिहान जे रखडलं त्याला काँग्रेस सरकार जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? मी पॉलिटिक्समध्ये जातच नाही. मी म्हणतो सरकारच जबाबदार आहे. कारण सरकारचं लक्ष नाही आहे की कुठलीही तुम्ही योजना आणली तर तुम्हाला असं वाटतं उद्योगधंदे वाढले तर शेतीच्या समस्या ज्या शेतकऱ्याच्या समस्या शेतीच्या समस्या कमी नाही होणार पण शेतकऱ्याची समस्या कमी होईल? नक्कीच होईल. कारण आज ऍग्रिकल्चर जाहीर करावा मेक इन इंडियामध्ये शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे. आम्ही त्याचं अभिनंदन करून स्वागत करायला त्यांच्या ऑफिसला येऊ. नाही तर शेतकऱ्यांना मी जाहीर केलं, मी ठामपणे सांगतो तुम्हाला. कारण आज पर्यायी तुम्ही तुमच्याकडे याच्यातून पर्याय काय दुसरा आज तुमच्याकडे जर का शेतकऱ्यांनी फक्त शेतीच करायची? काय झालेलं आहे तुम्ही मला एकच मुद्दा मांडायचा आहे जोशीजी. तुम्ही जे सांगताय त्याप्रमाणे कुठच्याही उद्योगाला जर खऱ्या अर्थाने चालना द्यायचं असेल तर तुमच्याकडे लँड बँक असलं पाहिजे ना. तुम्ही मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये की काय लँड बँक तुम्ही एका वर्षामध्ये क्रिएट केलेली आहे? त्या लँड बँक तुम्ही जर उद्योग आणण्याची गोष्ट करतायत. एक दुसरी गोष्ट अशी आहे तुम्ही MOU करण्याचा प्रयत्न केला, FDIचं तुम्ही सांगितलं. आज FDIचं मी उद्योगाचं नाव घेऊ इच्छित नाही. तुम्ही जाऊन विचारा उद्योग खात्यांच्या लोकांना. ते लोक ज्या सवलती मागतायत ना त्या सवलती जर दिलं ना तर आपल्या इकडच्या इंडस्ट्रीज बंद होतील. ते तुमच्याकडे उद्योग करायला आलेत, ते एक्सप्लॉइट करायला तुमच्या सर्व फॅसिलिटी आलेत. तो त्यांचा दोष नाही आहे, ते करणारच. पण तुम्ही ज्यावेळी फक्त MOUच्या आधारावरती ज्यावेळी तुम्ही सांगताय का आम्ही एवढं चांगल्या रीतीने करतोय फॅक्च्युअली तशी परिस्थिती होत मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. एक मिनिट तुम्ही उत्तर द्या पण मला तुम्हाला त्याआधी एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचे सर्वोच्च नेते शरद पवार नेहमी असं म्हणतात की शेतकऱ्यांनी आता शेतीवर अवलंबून राहून उपयोगाचं नाही. एक माणूस शेतीत काम करत असेल, दुसरा माणूस उद्योगात हवा. आणि हे जर व्हायचं असेल तर उद्योगधंदे वाढायला नकोत का? कोण सांगतोय? आम्ही पहिलाच सांगितलं ना काय आम्ही त्याला विरोध करण्याची भूमिका घेतच नाही ना. इंडस्ट्रियलायझेशनसाठी जेवढं सपोर्ट आम्ही केलेलं असेल
आमच्यावरती ठपका पण झाला असेल, म्हणजे एक पार्टी एक लिडरशिप या नात्याने, तरी आम्ही बोल्डली जाऊन केलं ना. आणि आज तुम्ही पाहू शकता चाकणसारखी इंडस्ट्री असेल किंवा जो पुण्याचा ग्रोथ जो झालेला आहे, ती परिस्थिती दुष्काळातून बाहेर काढून केली ना. आमचं एवढंच म्हणणं आहे, या शासनाचा पण तो दृष्टिकोन असलं पाहिजे. तो दृष्टिकोनी त्यांनी कुठेतरी रोड मॅप तयार करायला पाहिजे आणि टाइम बाउंडली लोकांच्या समोर जायला पाहिजे आणि एक ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं पाहिजे. जोशीजी सांगतात त्याप्रमाणे की हो नक्की हे झालं तर आम्ही हे करू. लोक म्हणजे एका बाजूला उद्योजकांना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. 100% तो एक तुमचा भाग आहे ना. माझं त्याच्यात असंच म्हणणं आहे का मग शेतकरी आत्महत्या करतायत त्याचा आपण उत्तर द्या. शेतकरी आणि उद्योग या येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला हे निश्चितपणाने मान्य करावं लागेल की या दोन्ही क्षेत्राकडे, म्हणजे जर कृषी क्षेत्राची आपण भूमिका मांडली आणि कृषी क्षेत्राकडे लक्ष दिलं, आपण जर बघितलं तर मी जात नाही पूर्वीच्या सरकारने काय केलं, पण जलसिंचनाचे प्रकल्प झाले का या महाराष्ट्रामध्ये? जलसंधारणाचे प्रकल्प झाले का? किती टक्क्याची गुंतवणूक आपण जलसिंचनासाठी वापरली गेली? मग ज्या ज्या वेळेला भ्रष्टाचाराचे आरोप झाले मी त्याच्यात जातच नाही. आपण डेव्हलपमेंट या विषयावर चर्चा करू. मग चर्चा करत असताना जलसंधारण जलसिंचनाचे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आलेच नाहीत. पाऊस पडलाच नाही याचं खापर मग आम्ही भाजपवर पण फोडत नाही, शिवसेनेवर पण फोडत नाही आणि राष्ट्रवादीवर पण फोडत नाही. चला शिवसेनेवर नाही फोडत, चांगली गोष्ट. त्यामुळे बोलवा उद्याच्या कार्यक्रमात. त्यामुळे त्यांना आपण असं सांगू. माझं असं म्हणणं आहे की जलसिंचन त्यांचे उद्योग मंत्र्यांची मारामारी हेच चालले की त्यांच्या नेत्यांना कसं आमंत्रण दिलं जाईल. बाकी मेक इन इंडियाचं काय हे नाही. त्यांना तरी निमंत्रण आहे ना. कोणाला? सुभाष उद्योग म्हणजे सुभाष देसाईंना निमंत्रण आहे. मूळ मुद्दा आहे उद्धव ठाकरेंना आहे की हे म्हणून हा वेगळा मुद्दा आहे. आपण आता मूळ मुद्द्याकडे येऊ. आपण मूळ मुद्द्यामध्ये असं आहे की ह्या दोन्ही क्षेत्राकडे, म्हणजे मी या दोघांचंही म्हणणं खोडत नाही, मी त्याला समर्थनार्थ असं म्हणतो की शेतीच्या पॉझिटिव्हली घेऊया आपण. शेतीच्या मुद्द्याकडे, डिस्कशन हॅज टू बी हेल्थी, कृषीच्या मुद्द्याकडे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये उद्योगधंद्याकडे. ठीक आहे. जर महाराष्ट्राला एवढी विनंती आहे की या मेक इन इंडियामध्ये उद्योग वाढले पाहिजे, यायला पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण जे खर्च तुम्ही करत असताना एका बाजूला जो दुष्काळाच्या ह्याला पण तुम्ही त्याला कुठेतरी लक्ष द्या, इमोशनल अटॅचमेंट ठेवा. ही त्यांची भूमिका, ही आमची. मुद्रा बँकेच्या थ्रू या सरकारने 10 लाख रुपयापर्यंतची लोन्स कोलॅटरल फ्री केलेली आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना स्किल ट्रेनिंग देऊन छोटे छोटे लघु उद्योग चालू करायला पाहिजे. शेतकऱ्यांकडेही सरकारचं लक्ष आहे. नक्कीच आहे आणि ते आणखीन द्यायला पाहिजे, याच्याबद्दल काही दुमत नाही. आत्महत्या का होत आहेत त्याचं उत्तर आणखीन द्यायला पाहिजे. मला ते सामाजिक प्रश्न काय आहेत, मग ते 92 लोक बिचारे आत्महत्या करतात. हे जर इंडस्ट्रीच्या दृष्टीने म्हणतो, हे जर उपलब्धी जर त्या मराठवाड्यामध्ये जर असेल तर मग एवढे लोक ऐका ना सचिन जी, आज जर्मनीमध्ये 90% जो प्रॉफिट ज्या आणतात इंडस्ट्रीज त्या फॅमिली ओन मिडल स्टँड म्हणजे स्मॉल अँड मीडियम फॅमिली ओन एंटरप्राइजेस आहेत. आपल्याकडे एवढी अनएम्प्लॉयमेंट आहे. शेतकऱ्यांना जर शेतात काम करता येत असेल तर त्यांना अल्टरनेटिव्ह काय, दुसरी नोकरी, आणि त्यांनी स्वतःचे धंदे उद्योग का नाही उडावे, का नाही प्रगती करावी. आज पोपटराव पवार किंवा त्याला कोण लिंकच करत नाही ना. ते तसं असतं तर खालापूर सारख्या एरियामध्ये किंवा कोकणामध्ये असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही ग्रोथ झालीच नसती ना. आपलं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही हे कार्यक्रम करत असताना किंवा हे जे तुम्ही करत असताना प्रॅक्टिकली उतरलं पाहिजे आणि सायमल्टेनियसली इमोशनल अटॅचमेंट त्या दुष्काळग्रस्तांना पण राहील. दोन्हीकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून तुम्ही बोला, नंतर मला हेमंत देसाईंकडे. मला त्याच्यात एकच मुद्दा सांगावा असं वाटतो की अनेक भागांचा विकास होताना आपल्याला या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. जर महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मी वारंवार कोकणाचा का उल्लेख करतोय, कारण का कोकणामध्ये आपण बघितलं तर हजारो किलोमीटरची आपल्याला किनारपट्टी लाभलेली आहे आणि ह्या किनारपट्टी लाभलेल्या ह्या समृद्ध अशा कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याच्या अनेक गोष्टी झाल्या. कोणी केल्या, कशा केल्या, काय केल्या याच्यात आपण जात नाही. अनेक कोकणातून नेते आले, मोठे झाले, गेले, पण कोकणाचा विकास झाला नाही. कोकण एका बाजूला गोवा, एका बाजूला मुंबई, आणि जर रस्ते आणि दळणवळणाच्या दृष्टीने मग सी ट्रान्सपोर्ट असेल किंवा रस्त्याचा विकास झाला असता तर आज कोकणाची परिस्थिती बदलली असती. तुम्ही लक्षात घ्या, आज आपण फेब्रुवारी महिन्यात बसलो आहोत, आज सुद्धा हापूस आंबा आपल्याला मिळायला लागलाय. पण हाच हापूस आंबा पिकवणारा जो बागायतदार आहे किंवा शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला चांगला जर दर मिळायचा असेल तर तिथे विमानतळ असलं पाहिजे. मग विमानतळ तिथे जे रत्नागिरीमध्ये जे विमानतळ होतं नाही होतं त्याचं नाद सोडून आपण धुळेचं आपण केलं तर खडसे साहेबच वापरतायत, त्याला काय वापरतील. त्यामुळे एखादं विमानतळ असताना सुद्धा स्वतःच्या अट्टहासासाठी एखादं नवीन विमानतळ काढायचं असं सगळीकडे घडलं गेलं. सोलापूरमध्ये एक नवीन विमानतळ सुशील कुमार शिंदे काढलं, धुळ्यामध्ये एक विमानतळ काढलं, रत्नागिरीच्या बाजूला असलेल्या एखाद्या. मुद्दा काय आहे तुमचा? माझा मुद्दा असा की बागायतदाराला जर चांगली सेवा उपलब्ध झाली तर त्या शेतकऱ्याला, म्हणजे एक आंबा उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा चांगला भाव मिळेल. तुमचं असं म्हणणं शेतकऱ्याला बाजाराशी जोडलं पाहिजे, बाजाराशी जोडलं पाहिजे. ते तुम्ही करणार. त्याच्यासाठी बाजारपेठ आणि त्याच्यासाठी रस्ते
आणि दळणवळण हे निश्चितपणाने ॲग्रो इंडस्ट्री पॉलिसी जी होती ती या 1.5 वर्षामध्ये साधी जाहीर पण नाही झालेली आहे. म्हणजे सुनीलजी, आपले महत्वाकांक्षी प्रकल्प त्याबद्दल वाद नाही आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो, पण आमची एवढीच विनंती आहे ती कृतीतून आता तरी 1.5 वर्ष झालेत, तुम्ही अजून 1.5 वर्ष मागा किंवा तुम्ही सांगा 5 वर्षानंतर करू किंवा आपले राष्ट्रपती सांगितल्याप्रमाणे 25 वर्ष तरी सचिनजी ते 10 वर्ष मागताय. सांगा ना, 10 वर्ष सांगा, लोकांना सांगा ना, लोक ठरवतील, आम्ही चुप राहू, आम्ही बोलणार नाही. त्यामुळे आता मी म्हटलं ना की आपण आता 14-15 महिने झाले आपण महाराष्ट्राचा लेखाजोखा, कारण का गेल्या इतक्या वर्षाचं सगळं साफसफाई करायला थोडी वेळ लागते. ठीक आहे, माझा वेळ संपलेला. मी शेवटी हेमंत देसाईंकडे जातोय. हेमंत देसाई, मेक इन इंडिया इथे होत आहे आणि आपण बघतोय काय चर्चा करतोय, पण आपण असं म्हटलं मेक इन इंडिया करताना दुष्काळाकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. शेवटी काय म्हणाल तुम्ही? नाही, सुनील राणे यांचं ऐकून मला असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनी कृषी औद्योगिक विकास केलाच नाही. जे काही सगळं चांगलं चाललंय ते फक्त नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमुळे सगळं चाललेलं आहे. चांगली गोष्ट आहे, त्यांना शुभेच्छा देऊया. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये गेले 50-60 वर्ष सगळ्यात भारतामध्ये सगळ्यात जास्त लघुउद्योगांचा आणि मध्यम उद्योगांचा बेस महाराष्ट्रात होता. हे सगळे लघु आणि मध्यम उद्योजक हे ते नाराज का झाले याचा काँग्रेस राष्ट्रवादींनी नीट स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की का नाराज झाले ते. आणि आत्ता जी गोष्ट आहे महत्त्वाची, जो तुम्ही सारखा प्रश्न विचारताय की दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा, तर हे फक्त जलयुक्त शिवार हा एकच शब्द उच्चारतायत आणि आम्ही हे केलं. पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा तलाव बांधले होते काही हजारामध्ये, तेव्हा त्यांनी काहीच केलं नाही असं नाही. आता याच्यामध्ये प्रश्न आहे की यांनी मेक इन इंडिया करताना ग्रामीण भागातला जो सगळा बेस आहे, शेतकरी आहे, तो ब्रेक इन इंडिया करायचं यांनी ठरवलं आहे का? कारण शेतीची संपूर्ण विधूळ वाट लावण्याचं यांनी ठरवलेलं दिसतंय. कारण एक गोष्ट सांगायचं तर आधारभाव, महत्त्वाच्या 4-5 धान्याचे आधारभाव अतिशय कमी केलेले आहेत, त्यात कमी वाढ केलेली. ठीक आहे, ते आधारभाव कमी केले. त्याच्या पलीकडे त्यांनी शेतीच्यासाठी जे जलसिंचन आवश्यक आहे की नॅशनल लेवलला, त्या नॅशनल लेवलला जलसिंचनामध्ये अपुरी वाढ केलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बागायतदार शेतकऱ्यांचा विचार केला तर कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था हा मुख्य प्रश्न आहे आपल्या इथला. तो मुख्य प्रश्न सोडवला काय नाही, तो सोडवला नाही. ते फक्त एक्सपोर्टच्या गोष्टी करतात. पण या इथे जो आहे त्याची जे दरडोई उत्पादकता वाढवणं आणि दरडोई प्रत्येक शेतकरी जे आहे तो कसा त्यातल्या त्यात सक्षम होईल याचा जो आत्ता शेतकरी आहे तो, त्याला शिवाय नॉन ॲग्रिकल्चर बेस्ड बिझनेस जे असतात, नॉन ॲग्रिकल्चर बिझनेसेस बाकीचे ग्रामीण भागात होऊ शकतात, त्याकडे वळवण्याची गरज आहे. आणि दुसरं म्हणजे जिल्हा सगळ्या बँका ज्या आहेत त्या काँग्रेसवाल्यांनी संपूर्ण वाट लावलेली आहे त्याची, त्यामुळे त्याला फायनान्स मिळणार कसा? उद्योगधंदे काढायचे असेल कृषी उद्योग, तर त्या सगळ्या संस्था ज्या आहेत तो बेस सगळा नष्ट झालेला आहे. सहकार क्षेत्राची वाट लागलेली आहे, सूत गिरण्याची वाट लागलेली आहे. हे सगळं काँग्रेसचा वारसा आहे. आता हा नवीन सगळा जो इतिहास जर घडवायचा असेल तर त्यासाठी शेती सक्षम झाली पाहिजे. कारण शेती सक्षम झाली तरच पर्चेसिंग पॉवर वाढेल आणि उद्योगधंद्यांना मागणी येईल. त्यामुळे शेती आणि उद्योगधंदे याच्यातला बॅलन्स ठेवला पाहिजे. काँग्रेसनी फक्त शेतीकडे समजा बघणं काँग्रेस राष्ट्रवादीने, आणि यांनी फक्त इंडस्ट्रीकडे बघणं, हे दोन्ही चुकीचं आहे. हा बॅलन्स ठेवणं महत्त्वाचं आहे. याचं भान दोघांनी ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. नेमक्या मुद्द्यावर तुम्ही चर्चा संपवताय. बॅलन्स ठेवला पाहिजे, उद्योगांकडे बघाच पण शेतीकडेही दुर्लक्ष करू नका असं देसाईंचं म्हणणं आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, राज्यात दुष्काळ असताना मेक इन इंडियावर उधळपट्टी करणं योग्य आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 57% लोक म्हणतायत योग्य नाही. लोकांचं असं म्हणणं आहे दुष्काळी शेतकरी जो आहे, दुष्काळात सापडलेला शेतकरी जो आहे त्याच्याकडेही जरा लक्ष द्या आणि मेक इन इंडिया करताना ब्रेक इन इंडिया होऊ देऊ नका. कारण खरी अर्थव्यवस्था तिथे आहे, शेतीमध्ये सुद्धा आहे. तेव्हा दोघांचं नातं जोडलं पाहिजे. इथेच थांबतोय. पहा फक्त महाराष्ट्रवन.